ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी संपन्न होत आहे ते महानुभाव आश्रम तरडगाव येथील आदरणीय श्रद्धेय पूजनीय व्याख्यान मार्तंड सुरेशराज शास्त्रीजी राहेरकर बापू, संपूर्ण पंथ यांना बापू या नावाने ओळखतो। बापूंचे विविध कार्य आहेत पंथासाठी। जुन्या पोथांचं संकलन करून त्याचा जीर्णोद्धार करून पुनश्च त्यांना प्रकाशित करणे, संशोधन करणे, वेगवेगळ्या गावोगावी जाऊन ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचं सत्संग रूपाने निरूपण करणे आणि अनेकांना धर्मी लावण्याचं काम ते महानुभाव आश्रम तरडगाव या संस्थेद्वारे गुरुजींच्या आशीर्वादाने हे कार्य अविरतपणे चालवतात। आणि आज आपणा सर्वांना या ठिकाणी निरूपण करण्यासाठी ते लाभलेले आहेत। सर्वांनी अतिशय शांत मनाने बापूंचं निरूपण या ठिकाणी श्रवण करावं एवढीच मी विनंती करतो। आणि अधिक वेळ न दवडता मी आजचे प्रवक्ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय व्याख्यान मार्तंड सुरेशराज शास्त्रीजी राहेरकर बाबांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा। दंडवत प्रणाम। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत झालं पाहिजे। किती वाजेपर्यंत? 7:45 झालेत। किती वाजेपर्यंत? 9 वाजेपर्यंत। पूर्णानंदम निर्विकारम कैवल्यम अव्यक्तम अमूर्तम अनंतम निरामयम निरंजनम निरापेक्षम निरावलंबम निशून्यम बुद्धानंदम सर्वेश्वरम करुणाकरम निशून्यम बुद्धानंदम सर्वेश्वरम करुणाकरम। जगद्गुरु श्री गोपालकृष्ण महाराजांच्या असीम कृपा प्रसादानं संपन्न होणारा हा राऊळ व्याख्यानमाला राऊळ सत्राचा आजचा दुसरा दिवस। एकदा मुक्त अंतःकरणातून गोपालकृष्ण महाराजांचा जयघोष करू। याचं कारण असं आहे, ब्रह्मविद्या शास्त्रातला संदर्भ असा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर सामावलेला असतो त्याच्या अंतःकरणामध्ये दुसरं काहीच येत नाही। आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये इतर काही सामावलेलं असतं तिथं परमेश्वर येत नाही। आणि आपल्याला आता एक तासाभरासाठी आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान निर्माण करायचं आहे। म्हणून पहिलं जे अंतःकरणात आहे ते आपल्याला मोकळं करावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरं तिथं येणार नाही। आणि अनंत असणारा परमेश्वर जर अंतःकरणात आणायचा असेल तर अनेक असलेला प्रपंच बाहेर काढावा लागेल। म्हणून एकदा मुक्त अंतःकरणातून श्री गोपालकृष्ण महाराजांचा जयघोष करू, मग आजच्या आपल्या धर्मवार्तेला या ठिकाणी सुरुवात करू। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आजच्या या धर्मवार्तेच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो। ज्ञानपीठावर बसण्याची योग्यता असून सुद्धा उदार अंतःकरणानं ज्ञानपीठाच्या उजव्या बाजूला स्थानापन्न झालेले परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय या व्याख्यानमालेचे शिल्पकार आदरणीय म्हणजे भरवस फाटा निवासी जे आदरणीय आचार्य श्री मयंकराज बाबाजी, ज्यांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे, ते देशमाणे निवासी परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय ज्येष्ठ साधक महंत श्री माधेराज बाबाजी, मला गुरुतुल्य असलेले परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय काळखोडा फाटा निवासी आदरणीय आचार्य श्री प्रेमुनी बाबाजी, ज्यांच्या सुश्राव्य अशा सूत्रसंचलनातून मी तुमच्यासमोर येतो आहे। खरं तर फार दिवसापासूनची माझी इच्छा होती, आमचे स्नेही अनेक कार्यक्रमात ते आणि आम्ही सोबत असतो, पण आजपर्यंत असं प्रत्यक्ष बोलताना फार योग आमचा कमी आला। म्हणजे या ध्वनिक्षेपकावरून उत्तम कलाकार आहात, आपण सर्वजण जाणताच आहात त्यांना, किंबहुना मी त्यांना बऱ्याचदा असं म्हणालो, आमच्या बोलण्यापेक्षा तुमचा हात आणि कला इतकी देखणीय आहे की ती म्हणजे न बोलता सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे छिन्नस्थळीचं अतिशय देखणं रूप त्यांनी प्रगट केलेलं होतं। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या त्या कलेच्या प्रति मी श्रद्धा व्यक्त करतो। जे आदरणीय पूजनीय श्री चेतनदादा, आदरणीय सर्व संत साधक,
सोबत ज्येष्ठ आदरणीय सर्व साध्वी, वासनिक नामधारक बंधू आणि भगिनींनो, ज्या माता भगिनींची बालकं आहेत त्यांनी यांची व्यवस्था करा, नाही तर आमच्याकडे अशी भरपूर व्यवस्था असते, मार्गामध्ये व्यवस्था असतेच, आम्ही मुलांना त्यांची व्यवस्था करा बुवा असं, किंवा पाठीमागे त्यांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून द्या. खरं तर देशमानेगाव माझ्यासाठी तसं काही नवीन नाही. 12 वर्षानंतर मी पहिल्यांदा येतो आहे इथे. 12 वर्षापूर्वी इथे श्री गोविंद प्रभू अवतरण दिनाचा सोहळा झाला होता, मला चांगलं आठवतं. आणि त्यावेळेला आदरणीय माधेराज बाबांनी आणि बाकी सर्व मंडळींनी या निमित्तानं सेवेसाठी मी इथे उपस्थित होतो. त्यानंतर एक सोहळा इथे अंदरसुल्लाही झाला होता, त्याही सेवेमध्ये मी होतो. बऱ्यापैकी तुमच्या भागात जाऊन येऊन मी असतोच. खरं म्हणजे योग असा होता की मागच्या वर्षीच मी आपल्या सेवेत येणार होतो, परंतु आदरणीय मयंकराज बाबांची थोडी धावपळ झाली आणि मी थोडा व्यस्त होतो आणि त्यामुळे त्या सेवेत मला पोहोचता आलं नाही. बाबा कदाचित देशमाने गावाचं काहीतरी सेवा माझ्या पदरात होती म्हणून मागच्या वेळेला मी उपस्थित झालो नाही आणि या वेळेला बरोबर तो योग चालून म्हणजे ईश्वराने ती सेवा माझ्याकडे दिली, असा काहीतरी अदृष्टाचा योग असेल. अर्थात या सर्व ज्ञानीजनांच्या वतीनं यांच्या समोर नतमस्तक होत आदरणीय आचार्य श्री गुरुजींच्या आशीर्वादानं मी आपल्या सेवेमध्ये आहे. एक तासाभरासाठी आपण अतिशय महत्त्वरूप धर्मरूप संवाद आज करणार आहोत. खरं तर मनुष्य जीवनाचा विचार करा, तुम्ही फार भाग्यवान आहात आपण. आज योगायोगानं जे रंगपंचमीचा सण आहे, तर रंगपंचमीचा सण म्हटल्यानंतर वेगवेगळे तुमच्याकडचे चेहरे बरे दिसतात. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातला प्रकार फार वेगळा आहे, कारण सकाळी घरातून जो चेहरा बाहेर निघालेला असतो तो संध्याकाळी ओळखू येईलच असं नाही, कारण कदाचित दुसरा माणूस घरात येतो की काय असा प्रश्न निर्माण होतो. इतके चेहरे बदललेले असतात. जगाच्या पाठीवर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा सगळ्यात जास्त रंग बदलणारा प्राणी जर कुठला असेल तर तो माणूस असतो. आपण सगळे याचे सगळे जाणकार आहात. आपल्या अवतीभोवती सगळी माणसं आपल्याला भेटतात. सकाळी आपल्याशी गोड बोलणारा माणूस संध्याकाळी आपल्याबद्दल कुठलं कारस्थान निर्माण करून द्यायला आपल्याला सांगताही येत नाही, कारण त्यावेळी त्याचा दिसणारा चेहरा वेगळा असतो. हिंदीमध्ये फार एक सुंदर असं एक गीत आहे, एक चेहरे पे कई चेहरे लगाते हे लोग. किती वेगवेगळे चेहरे मुखवटे घेऊन आपण फिरत असतो आणि या मुखवटाच्या पाठीमागं असलेला आपला खरा चेहरा आपल्याला ओळखायलाच येत नाही. आणि जेव्हा समजतो, जेव्हा कळतो, तेव्हा आपली सगळी दारं परतीची बंद झालेली असतात. आत्मोद्धाराचा रस्ता बंद झालेला असतो. ते खरं म्हणजे ही व्याख्यानमाला कशासाठी आहे, हा संवाद कशासाठी, धर्मवार्ता कशासाठी आहे, याच्या पाठीमागचं खरं मूल्य हे आहे की आत्मोद्धारासाठी आहे, प्रेरणेसाठी आहे, चिंतनासाठी आहे. कारण इथून आपण बाहेर घेऊन जात असताना वर्षभरासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला इथे मिळवता येते, लक्षात ठेवा. आणि फार मोठी गोष्ट आहे. या मोठ्या गोष्टीचं चिंतन करताना तुमच्या लक्षात येत असेल, श्रीकृष्ण भगवंत असं या या आपल्या या हिंदुस्थानचं एक आराध्य दैवत आहे. तुम्हाला माहिती असेल, द्वापार युगापासून नव्हे तर आता कलियुगापर्यंत जवळजवळ 5000 वर्ष उलटून गेली श्रीकृष्ण भगवंताच्या कालखंडासाठी, पण तरीसुद्धा आजही श्रीकृष्ण भगवंताचा विचार आपल्याला आदर्श वाटतो. कोणत्याही धर्मसंप्रदायाचा माणूस असू द्या, पण श्रीकृष्ण भगवंत म्हटलं की त्याच्या ठिकाणी तो नतमस्तक होतो. तुम्हाला माहीत असेल 12व्या शतकामध्ये याच गोदावरीच्या साक्षीनं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या भेटीला सराळा या गावचे पंडित माहिमभट्ट आले. अतिशय गर्वाने, फार विद्वान होते. गर्व निर्माण होणं स्वाभाविक असतं. मला फार म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 रुपये खिशात आले की आपल्याला लगेच अहंकार निर्माण होतो. कांद्याची पट्टी थोडी वाढून आली की आपल्याला लगेच चेहरा कसा बदलून जातो. पंडित माहिमभट्टांना तर षडशास्त्र संपन्न होते, अहंकार निर्माण होणं स्वाभाविक होतं. पण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या जेव्हा सन्मुख आले आणि जेव्हा संवाद सुरू झाला, तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी पहिल्यांदा सांगितलं, श्रीकृष्ण चक्रवर्तीचे दास्य घडे ते जीव संसारापासून. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर एकमेव उपाय आहे, कृष्ण भगवंताला शरण जावं लागेल. हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू 12व्या शतकामध्ये सांगतात. हे काही नवीन नव्हतं, त्याच्या अगोदरच्या अवतारांनी सुद्धा हेच सांगितलेलं होतं. पण श्रीकृष्ण भगवंताचं वैशिष्ट्य असं काय होतं तुम्हाला माहिती असेल. अनेक दिवस तुम्ही कालही मला वाटतं तुम्ही गीतेच्या संदर्भामधलं अनेक चिंतन महत्त्वपूर्ण आपण श्रवण केलं. तुम्हाला माहीत असेल, श्रीमद्भगवद्गीतेच्या आरंभी महर्षी व्यासांनी श्रीकृष्ण भगवंताची स्तुती करताना एक फार सुंदर असा श्लोक तिथे वाखाणलेला आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्र तस्य नामानि यानी, कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. 4च ओळीचा श्लोक आहे. आज आपण थोडंसं या श्लोकाच्या अनुषंगाने चिंतन करणार आहोत. महर्षी व्यास असे आहेत, जगाच्या पाठीवरच्या सर्वच प्रकारचे शास्त्र ज्यांनी उच्चिष्ट केलेले आहेत. कुठलीही गोष्ट अशी असेल की त्या शास्त्रामध्ये महर्षी व्यासांचं लिखाण झालेलं आहे, असा कुठलाच विषय नाही
की जो त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारची एक उक्ती वापरली जात होती प्राचीन कालखंडामध्ये, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जगाच्या प्रत्येक विषयामध्ये व्यासांचं चिंतन आहे. पण असे व्यास तेव्हा अस्वस्थ दिसले आणि त्यांना एकाने विचारलं, एका ऋषींनी, तुम्ही अस्वस्थ का दिसताय? म्हणाले, मी मनाने थोडं अस्वस्थ झालेलो आहोत. आणि मग त्याचं चिंतन करण्यासाठी, तेव्हा भगवंताचं चिंतन करताना त्यांना हा श्लोक स्फुरलेला आहे. श्लोक 4च ओळीचा आहे. संस्कृत आहे, थोडं समजायला अवघड वाटेल, पण त्याचा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत. जगाच्या पाठीवरच एकच शास्त्र आहे. आणि ते कोणतं? जे देवकी पुत्रानं श्रीमद भगवद्गीतेच्या रूपानं सांगितलं एकच शास्त्र आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. या देवकीचा जो पुत्र आहे भगवान गोपाल कृष्ण यांनी कथन केलेलं गीताशास्त्र हे जगाच्या पाठीवरचं एकमेव शास्त्र आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एको देवो देवकी पुत्र एव. जगाच्या पाठीवर अनंत देवता आहेत. 81 कोटी 1.25 10 देवतांचा सिद्धांत ब्रह्मविद्याशास्त्रात आहेच आहे. पण देव मात्र फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. एक शास्त्र त्याचंच आहे, एक देव तोच आहे. मग एको मंत्र तस्य नामानी, आणि त्याचं नाम हेच खरं उद्धारक आहे. त्याच्या नामाच्या उच्चारणाने आपला उद्धार होणार आहे. आणि 4थी ओळ आपल्याला अशी सांगते या श्लोकाची, कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. अशा या भगवान गोपाल कृष्णाची सेवा करणं, याच्यामध्ये जीवाचा आत्मोद्धार आहे. श्लोकाचे 4 चरण असतात. 4 चरणाचे संदर्भ तुमच्या समोर आहेत. एक तर देव तोच आहे, त्याने उक्त केलेली गीता हेच खरं शास्त्र आहे, आणि त्याच्या नामाने उद्धार आहे, आणि त्याच्या कर्माने, त्याच्या सेवेनेच आपण आपला आत्मोद्धार करू शकतो. हा आपल्या जीवनाचा सार आहे. श्रीमद भगवद्गीतेचा सार तरी काय आहे? या एकाच श्लोकात सामावलेला आहे. विचार करा तुम्ही, जगाच्या पाठीवर आजपर्यंत इतकं संशोधन झालं, कितीतरी संशोधन झालं. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 52 उपनिषद आहेत. उपनिषदांचा विकास झाला, 108 उपनिषद निर्माण झाली. परंतु सगळ्यांचा मुद्दा शेवटी तिथेच आला, नेती नेती आम्हाला परमेश्वर समजला नाही, कारण तो त्याच्या पलीकडचा आहे. स्वाभाविक आहे की नाही? तुमचं तोंड या व्यासपीठाकडे आहे, तुम्हाला इकडे कुठपर्यंत दिसेल? या फलकापर्यंत दिसेल, याच्या पलीकडचं दिसणार नाही. या जागेवर येऊन बसलात, अजून थोडं इथपर्यंत मला मंदिरापर्यंत दिसेल. मी माझी उंची वाढवली, मंदिराच्या पलीकडचा भाग दिसू लागला. टॉवरवर जाऊन बसलो, देशमाणे गाव मला दिसू लागलं. मी अजून उंची वाढवली, हेलिकॉप्टरमध्ये बसलो की संपूर्ण हा तालुका माझ्या नजरेच्या टप्प्यात येऊ लागला. आपली जसजशी उंची वाढते, दृष्टीचा विकास वाढत जातो. लक्षात ठेवा. मनुष्याचं जसं आहे की नाही, शास्त्राचंही असंच आहे. जोपर्यंत ज्याची जी प्रतीती आहे, तो त्या प्रतीतीच्या अनुषंगाने बोलत असतो. ज्याला जेवढं दिसलं तो तेवढंच बोलतो, त्याच्या पलीकडचे बोलण्याची क्षमता नसते. वेदांना जे दिसलं ते वेदांनी मांडलं, षडशास्त्रांना जे दिसलं ते षडशास्त्रांनी मांडलं, उपनिषदांना जे दिसलं तेवढंच मांडलं. पण त्याच्या पलीकडचा परमेश्वर कसा समजणार? कारण परमेश्वर असा आहे, तो असंख्य सूर्यांना प्रकाशित करून पलीकडे शिल्लक राहिलेलाच आहे. तद्धाम परमम मम न तत भास यते सूर्यो. म्हणजे 1000 सूर्यांना प्रकाशित करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, असा परमेश्वर आहे. आणि त्याच्या पलीकडे त्याचं ठिकाण आहे, तद्धाम परमम. आणि एकदा का तिथे जाऊन हा जीव पोहोचला की पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येण्याचा योगच त्याला निष्पन्न होत नाही, असा या श्लोकाचा सिद्धांत आहे. मग जर एवढे शास्त्र आहेत, आजपर्यंत एवढी पुराण आहेत, एवढं सगळं असून सुद्धा म्हणजे मनुष्याला आत्मोद्धाराचा रस्ता का प्राप्त झाला नाही, ईश्वराच्या चिंतनाचा रस्ता का प्राप्त झाला नाही, याचं कारण आहे एकमेव म्हणजे ते अज्ञान. आपल्या ठिकाणी प्रचंड अज्ञान असतं, आणि अज्ञान हे मूळ जीव स्वरूपी आहे. प्रत्येकाकडे असतं ते, नाही असं नाही. आपल्याला ते जाणून घ्यावं लागतं. शास्त्रकारांची एक व्याख्या आहे, अत्यंतिक नेनिवा पुसिजे ते जिज्ञासा. जे अज्ञान आहे की नाही, मला माहिती आहे, मला शास्त्राचा अभ्यास आहे, पण मला स्वयंपाकातलं ज्ञान नाही. मी स्वयंपाकघरामध्ये जाऊन ज्ञान पाजळायची काही गरज आहे का? काहीच नाही ना. परंतु असं होत नाही. माणसाची चूक इथेच आहे. राजकारणाशी माझा कसलाही संबंध नाही, तरी सुद्धा मी जेव्हा राजकारणावर बोलतो ते माझं अज्ञान असतं. कृषी जीवनाशी माझा कसलाही संबंध नाही, तरी सुद्धा मी कृषी जीवनावर भाष्य करतो, हे माझ्यातलं अज्ञान असतं. आणि हे अज्ञान आपल्या अहंकाराने, गर्वामुळे निर्माण होतं. आपण सहज म्हणतो साहेब आले, साहेब आले, साहेब आले. साहेब शब्दाचा कधी विचार केला का? ज्याच्याकडे 6 एब असतात त्याला साहेब असं म्हणतात. आता हे 6 तरी त्याच्याकडे नीट असतात का? ज्ञान असतं का? सुख असतं का? शृंगार असतो का? हे जर नाही,
तर त्याला साहेब कसं म्हणावं? बोलताना तोंडातून काय काय बाहेर येत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सध्याचा कालखंड सगळ्यांना माहीत आहे. त्याला साहेब तरी कसं म्हणावं? अज्ञान आणि गर्व एक गोष्ट अशी असते की ती आपल्याला चुकीच्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी भाग पाडते. प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत इतका मोठा शास्त्राचा संदर्भ निर्माण झाला, प्रचंड ग्रंथ निर्माण झाले, तरी सुद्धा परमेश्वर त्या सगळ्यांनाच कळाला असं होत नाही. जगाच्या पाठीवर साधी गोष्ट आहे. सर्वज्ञांचे फार सुंदर सूत्र आहे. काही सूत्र अशी आहेत ते जीवन मूल्याच्या दृष्टिकोनातून आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं सांगतात, मातेच्या ठिकाणी जे स्नेह आहे ते नैसर्गिक आहे. किती नैसर्गिक आहे? तुम्ही कधी विचार केला, आईच्या गर्भामध्ये जे बालक जन्माला येतं, त्या बालकाचा चेहरा आईनं पाहिलेला आहे? नाही पाहिला. मुलगा आहे की मुलगी माहिती आहे? नाही माहिती. तरी सुद्धा त्याच्यावर प्रेम आहे. तो गुणवंत असेल का पुढे जाऊन काही चोर होणार, काही दरोडेखोर होणार, माहीत आहे? काहीच माहीत नाही. तरी सुद्धा गर्भातल्या बालकावर तिचं नितांत प्रेम आहे. म्हणाले, हे जेवढं त्या मातेचं आपल्या बालकावर प्रेम आहे, हे फक्त 1% आहे. याच्यापेक्षा 99 पट अधिक प्रेम परमेश्वराचं या जीवावर आहे. याच्यामध्ये तरी मिश्रता आहे. विचार करा. आता तुम्ही सर्व प्रापंचिक मंडळी, तुमचा अनुभव आहे. फक्त मी इथे उभा आहे म्हणून मी ते बोलतो आहे. विचार करा, तुमचा मुलगा जर तुमच्या सुनेचं ऐकत असेल तर तो मुलगा आईला तरी बरा वाटेल का? नाही वाटणार ना. आपण पटकन काहीतरी नाव ठेवून मोकळं होतो. पण तुमच्या मुलीला सांगताना तुम्ही फोन करून सांगणार की तू मात्र असं वागलं पाहिजे. तू त्यांच्यावरती तुझं वर्चस्व लादलं पाहिजे. मुलीला सांगताना न्याय वेगळा आणि सुनेसाठी न्याय वेगळा. स्वार्थ एक गोष्ट अशी असते, अहंकार एक गोष्ट अशी असते, अज्ञान एक गोष्ट अशी असते, ते आपल्याला मुख्य ध्येयापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतं. आणि आजपर्यंत अज्ञानाच्या माध्यमातून आपलं प्रचंड मोठं नुकसान आपण करून घेत आलोत. इथपर्यंत का आलोत माहिती आहे? तुम्ही शास्त्राचा बारकाईनं अभ्यास करा. कृतयुगामध्ये आपला जन्म झाला. कृतयुगामध्ये आपलं आयुष्य किती होतं माहिती आहे? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं माणसाचं. 1,00,000 वर्ष आयुष्य कृतयुगामध्ये. हा ब्रह्मविद्या शास्त्रातला सिद्धांत आहे. 1,00,000 आणि तेही सूत्र असं आहे, लक्षभरी आयुष्य. म्हणजे मध्यंतरी माणसाला मृत्यूच येत नव्हता. 1,00,000 वर्ष जगणार म्हणजे जगणारच. कुठला म्हणजे आधीमध्ये मृत्यूचा काही भागच नव्हता. परंतु तिथे याने आत्मोद्धार करून घेतला नाही. पुन्हा आपली रवानगी त्रेतायुगामध्ये झाली. त्रेतायुगामध्ये आयुष्याचा कालखंड कमी केला. आपला आयुष्याचा आपल्याला कालखंड मिळाला 10,000 वर्षाचा. दसपट त्याचं हे कमी झालं. 10,000 वर्षाचं आयुष्य ठेवलं. तिथे सुद्धा आत्मोद्धाराचं काही कामच नाही केलं. जगाच्या पाठीवर इतरांची धुनी आपण धुत बसलो. 10,000 वर्ष वाया गेले. म्हणाले आता हे पार्सल पुढे पाठवा. पुढे आपल्या द्वापार युगामध्ये या जीवाला पाठवण्यात आलं. तिथे मनुष्य देह देण्यात आला. तिथे सुद्धा याला उद्धार करून घेताच आला नाही. आपण स्वतःच्या नसलेल्या गोष्टीवर भाष्य करत बसलो आणि अडचणीत आलो. शेवटी आपण नाईलाजाने आता शेवटच्या टप्प्यात आलोय आणि आता ही शेवटची गाडी आहे, ती म्हणजे कलियुगातली गाडी. इथं मात्र आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत, शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण आता जर पोहोचता आलं नाही तर आपल्यासाठी पुढे कुठलेही दरवाजे उपलब्ध नाहीत. ही शेवटची गाडी. आपण की समजा आता येवल्यावरून निघालो, इकडे समजा मनमाडून निघालो. आता आदरणीय आमच्या सूत्रसंचालक असणाऱ्या विजूभाऊंनी सांगितलं शास्त्र संशोधनाचा संदर्भ. खरं म्हणजे 10 एप्रिलला आमचं श्रीचक्र पाणी चरित्र एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथाचं म्हणजे प्रकाशन आहे आणि त्यामुळे थोडंसं जाण्याची घाई असल्यामुळे आज मी रात्री माझी 10:30ची रेल्वे आहे मनमाडवरून. इथं येत असताना दिवसभर माझा विचार की व्याख्यानमाला लवकर संपली पाहिजे, आपल्याला 10:30ला तिथे पोहोचता आलं पाहिजे. मला बरेच जण सल्ला देणारे भेटले. आज सकाळी मी शहापूरला कार्यक्रमाला होता, आदरणीय प्रेममणी बाबाही होते. शेवटची गाडी इतक्या वाजता सुटते, इतक्या वाजता तुम्हाला निघावं लागेल, इतक्या वाजता संपवावं लागेल, हे लवकर संपवलं तर जेवण मिळेल, जेवण संपवलं तर लवकर पोहोचता येईल. माझ्या दिवसभर डोक्यामध्ये ती चक्कर. येताना आमचे किरण भाऊ भेटले, म्हणाले बापू चिंता करू नका, 10:30च्या तुम्हाला जागेवर मी तिथे पोहोचवतो. मी विचार का तुम्हाला हा सांगितला? मनुष्य जीवनामध्ये या सर्व गोष्टीमध्ये ज्या शास्त्रातलं चिंतन आलं, श्रीचक्रपाणी चरित्राचा विषय मी तुम्हाला सांगत होतो की हे प्राचीन जे धन आहे ते आपल्याकडे आहे, पण आपल्या अज्ञानाने, आपल्या अहंकाराने आपण तिथे अडचणीत येत असतो आणि आपल्या प्रवासामध्ये, जीवन प्रवासामध्ये अडथळे निर्माण करतो. ही शेवटची गाडी आहे. म्हणाली या शेवटच्या गाडीने तुम्हाला पोहोचावं लागेल. तसं कलियुग ही आपल्या हातात असलेली शेवटची गाडी, ही शेवटची संधी आहे. मग शेवटची संधी कुठपर्यंत आहे? विचार करा. मनुष्य देहामध्ये आपल्याला जी सामग्री आहे की नाही, पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला मिळालेले आहेत आणि पंच कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय म्हणजे काम करणे. आपल्याला 5 इंद्रिय काम करतात. हात काम करतो, पाय काम करतात, बरोबर आहे की नाही? ही काम करणारी इंद्रिय आहेत. मग म्हणजे उपस्थ आपण ज्याच्यातून आपला
म्हणजे संसार सुरुवात होतो, ज्याला आपण मूत्रद्वार असं म्हणतो, त्याला उपस्थ असं म्हणतात. गुदस्थ म्हणजे ज्याच्यातून आपण खाल्लेलं अन्न पुन्हा विष्ठेच्या रूपानं बाहेर टाकतो. ही आपली कर्मेंद्रिय आहेत. आणि पंच ज्ञानेंद्रिय आपल्याकडे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला जाणीव होते. कानाने ऐकायला येतं, डोळ्याने पाहता येतं, स्पर्शाने आपल्याला कळतं, नाकाने सुगंध येतो आणि जिव्हा इंद्रियाने आपल्याला पदार्थाची चव घेता येते. विचार करा, मी असा छोटा प्रश्न विचारतो, पदार्थामध्ये चव आहे का जिभेला चव आहे? काही सांगा ना, चव कशाला आहे? पदार्थामध्ये की जिभेला चव आहे? जिभेला चव आहे. हे जिभेची चव कुठपर्यंत आहे आपल्याला माहिती आहे. शास्त्र असं सांगतं, पहिल्या 1.5 इंचापर्यंत जिभेची चव आहे, त्याच्या पुढे काही चवीचा भाग नाहीच. पण त्या 1.5 इंचाच्या जिभेच्या चवीचा विचार करताना आपण कितीतरी आहाराच्या चुकीच्या गोष्टी स्वतःच्या शरीरामध्ये घालत असतो. काल गीतेचा विषय आपण ऐकला. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. माणसानं आहार किती युक्त ठेवला पाहिजे, विहार किती युक्त ठेवला पाहिजे. पण आपलं असं होतं का? हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आपले नोकर आहेत, लक्षात ठेवा. आणि आपल्याला त्याचं काय बनवलंय? मालक बनवलंय. 10 नोकर दिलेत आणि आपल्याला काय बनवलंय? मालक बनवलंय. पण दुर्दैव काय होतं माहिती आहे का? आपले नोकर आपले मालक होतात आणि आपण त्यांचे सेवक बनतो. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आम्ही आता आतमध्ये प्रवेश केला, इकडे विडावसर वगैरे झाला, आम्ही आतमध्ये प्रवेश केला, चहापान होणार होता. तेवढ्या तिथे कॅरेटमध्ये भरून ठेवलेल्या बुंदीचा वास आला. आता मला वास तर फारच येतो. आता वास आला की मी म्हटलं, इथं बुंदी दिसते कुठंतरी. मला वाटलं पलंगाखाली असेल. मग बाबांनी हात करून दाखवलं, हे बुंदीचे म्हणाले इकडे, हे समारोपासाठी बुंदी तयार झाली. मी म्हटलं आता काय करू, मला वास येतो तर पटकन येतोच ना. शेवटी नाक असं आहे, आपल्याला त्या रस्त्याने घेऊन जातं. घरामध्ये गरम गरम भजे तयार व्हायला लागले, आपल्याला बाहेर फोडणीचा वास आला की नाही, तळलेल्या भाज्याचा वास आला की आपण उठलो, पटकन आतमध्ये गेलो. आता वास्तविक याला माहिती आहे, भजे आपल्यासाठीच तयार होत आहेत, चहा आपल्यासाठीच तयार होतो, आपल्याच टेबलवर येणार, आपल्याच ताटात येणार, आपल्याला दिल्याशिवाय कोणीच खाणार नाही. पण याला दम नाही पडला, चैन नाही पडला, पटकन उठला, पाय चालून तिथपर्यंत घेऊन गेले. याचं कारण कळलं? पाय आपले नोकर होते, पण काय झालं, आपण नोकर बनलो आणि पायाने त्या म्हणजे नाकाने आपल्याला तिकडे घेऊन जाण्याची व्यवस्था निर्माण केली. आपले इंद्रिय आपले मालक बनलेत आणि आपण त्याचे नोकर बनलो. आपला उद्धार नाही होऊ शकत. मग आपल्याला एक सोपा उपाय करायचा की आपल्या इंद्रियांना आपलं नोकर बनवायचं आणि आपल्याला मालक व्हायचं. तुम्ही मालक आहात की नाही? मालकाने कसं राजासारखं राहिलं पाहिजे. अरे तुम्ही इंद्रियांना कामाला लावायचं आहे आपल्याला. हे दिलेले इंद्रिय आहेत की नाही, फार सुंदर ओवी आपल्या ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये अशी एक आलेली आहे. पाय चर्ये लागी दिदले, हस्त व्यापारा वेचले, वाचेचे काले नामासी दिदले. म्हणाले पाय कशासाठी दिलेत? देवाच्या मंदिराकडे चालत येण्यासाठी दिलेत. पाय चर्ये लागी, आचारासाठी पाय दिले. मी उठलो पाहिजे, देव माझा ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याने मी चाललो पाहिजे. माझ्या पायामध्ये जर बळ नाही तर मी चालणार कसा? मला तू उभा ठाकल अशीच पुरे. जर मला उभं राहायचं, जर पायात बळ नसेल तर मी कसा उभा राहील? चालण्याचं बळ माझ्या पायामध्ये असलं पाहिजे. हस्त व्यापारा वेचले, हात कशासाठी दिलेत म्हणाले? व्यापारासाठी दिले. ते हात महत्वाचे आहेत, जे दुसऱ्यांना उभं करणारे असतील. ओरबाडणारे हात आपल्या कामाचे नाहीत. लक्षात ठेवा. आज पेपरची पानं पहा, तुमच्या लक्षात येतील. पेपरमध्ये असंख्य तुम्हाला रकानेच्या रकाने भरलेले दिसतील. ओरबडणारे हात आपल्याला दिसतात. विचार करा, जगाच्या पाठीवर असे कितीतरी प्राणी आहेत, पण प्राणी कधी दुसऱ्यांवर अत्याचार करत नाहीत. केलाय कधी एका प्राण्याने, एका वाघाने एखाद्या सिंहावर कधी बलात्कार केलाय? कधी पेपरमध्ये वाचलं असं तुम्ही? नाही वाचलं. पण ज्या माणसाला 10 इंद्रिय दिलेत, त्याला मन असलेलं 11वं इंद्रिय मन दिलं, बुद्धी दिली, चातुष्ट दिलं, मन बुद्धी चित्त अहंकार इतका युक्त असलेला श्रेष्ठ माणूस, लाखो रुपयांच्या किमतीचं शरीर, तो मात्र दुसऱ्यावर अन्याय आणि अत्याचार केल्याशिवाय राहत नाही. किती खेदाची गोष्ट आहे. याला राजा बनवलं, याचे इंद्रियाचे सेवक आहेत, याला मन दिलं. प्रत्येक गोष्टीमध्ये याने मन ओतण्याचा याने प्रयत्न सुरू केला आणि म्हणून संतांनी जो उपदेश केला ना, तो मनाला केलाय. प्रत्येक ठिकाणी पहा, जे समर्थ रामदासांचे जे मनाचे श्लोक आहेत, तुम्ही अभ्यासा. प्रत्येक ठिकाणी मनाला उपदेश आहे. संतांनी जीवाला उपदेश करायच्या अगोदर मनाला उपदेश केला. कारण खरी काम बिघडवण्याचं काम जर कोणाकडे असेल ते मनाकडे असतं. तुम्ही पहा, इथे उभे आहात, डोळ्यासमोरून असंख्य गाड्या गेल्या, आपल्या लक्षात राहत नाही. पण एकच गाडी लक्षात राहते, काळ्या रंगाची आहे, 55-55 नंबर आहे. डोक्यात पक्क बसलं, काळ्या रंगाची गाडी, क्रेटा कंपनीची गाडी, 55-55 नंबर आहे. का बसलं? तीच गाडी का लक्षात राहिली? 1000 गाड्या गेल्या, त्या नाही लक्षात राहिल्या. कारण ते पाहताना त्या डोळ्यांसोबत माझं मन काम करत होतं. लक्षात आलं की नाही? मन जेव्हा इंद्रियासोबत काम करतं, तेव्हा आपलं मन तिथं वेचल्या जातं. आणि म्हणून मन तिथे वेचल्या गेलं की अशा ठिकाणी मन आपल्याला लावता आलं पाहिजे
की जिथे आपल्या त्या मनाला संतुष्टता प्राप्त होईल. नाही तर परमेश्वराचा अधिकार आपल्याकडे निष्पन्न होणार नाही. आज आपलं अज्ञानातून, अहंकारातून, अशा प्रकारच्या गर्वातून या सर्व गोष्टी होतात आणि मग आपला प्रवास चुकीच्या दिशेनं होतो. विचार करा, आज 100 वर्षाचं आपल्याला आयुष्य आहे. जगतो तरी आपण किती वर्ष? 60-70 वर्ष फार जगतो. याच्यापेक्षा अधिक नाही. 5-10 वर्ष जर जास्त जगला की नाही, 80-85 तर लोक वाट पाहतात. बाबा अजून किती वर्ष जगतायत काय माहिती. माणसाची अवस्था अशी आहे. किंबहुना मरणाची वाट पाहतात माणसं. होतं की नाही असं? याचं कारण असं आहे, आयुष्य 100 वर्षाचं आहे तरी सुद्धा आपल्याला चिंता आहे. आणि 1,00,000 वर्षाचं आयुष्य असतं तर केवढी मोठी चिंता पडली असते. आपण 100 वर्षामध्ये एवढ्या अडचणी निर्माण करतो, कितीतरी पिढ्यांचे वैर निर्माण करतो, कितीतरी लोक आपल्याबद्दल नको नको ते बोलू लागतात, आपल्याबद्दल असंतुष्टता व्यक्त करतात, आपल्या कामाबद्दल म्हणजे असंतुष्टता व्यक्त करतात. जर 1,00,000 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर किती दोष आपण जोडले असते. खरं म्हणजे कलियुगामध्ये आपण आलो, पण आपलं काम थोडं सोपं पण आहे. लक्षात ठेवा, आपण आलोय नो एंट्रीमध्येच आहे. हा थोडक्यामध्ये नो एंट्रीचा विषय हा. तुम्हाला माहित असेल, आपण गाडीने वाहनाचा आपला प्रवास सुरू असतो. चुकून पोलीस भेटला नो एंट्रीमध्ये तर पावती फाडावी लागणार, पण नाही भेटला तर सुटला म्हणाले, तो बरोबर पलीकडे पोहोचू शकतो. आता कलियुगामध्ये पोहोचलो, हीच तर मुळात आपल्यातली अडचणीची गोष्ट आहे. पण इथे एक फायदा आहे, आपल्याला आयुष्याची कालमर्यादा कमी झाली. बरोबर आहे. आता सुरक्षितता पहा, पहिले 15 वर्ष तर काही कळण्याचा भागच नसतो. 20व्या-25व्या वर्षी काहीतरी कळायला लागतं. त्याच्या अगोदर तर काही विषयच नसतो. शासनाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला 18व्या वर्षी, पण 18व्या वर्षी काही कळतं अशातला काही भाग नाही. 50 वर्ष वय झालं तरी थोडेफार काहीतरी प्रलोभन मिळाले की आपलं लगेच मतं बदलून जातात. म्हणजे कळलंय पण वळत, अशी अवस्था आहे. कालखंड आपला कमी केला. आता विचार करा, 25 वर्ष काही कळालं नाही, 25व्या वर्षी विवाह झाला, 50व्या वर्षी पुढची प्रपंचाची रचना तयार झाली आणि एवढ्या 25 वर्षातच याला परमार्थ करायचा असतो. बरेच लोक असं म्हणतात, बाबा आता हे काही परमार्थाचं वय नाही, 50-55च्या पुढे गेल्यानंतर बघू परमार्थ. बंधूने असं नाही. तुम्ही निसर्गाची रचना पहा. बालक मातेच्या गर्भामध्ये जन्माला यायच्या अगोदर 9 महिने समाजाला कळलेलं आहे. आईला कळलं, वडिलांना कळलं, अगोदर तयारी केलेली आहे सगळी. बाळकाचा जन्म होणार आहे, 2 महिन्याने होणार आहे, 4 महिन्याने होणार आहे. हॉस्पिटलमध्ये तारीख नोंद होते, बरोबर या तारखेला या, पुढे तुमची सगळी व्यवस्था होऊन जाईल. अगोदर सगळी व्यवस्था झालेली आहे. पण मृत्यूच्या अगोदर अशी काही व्यवस्था आहे का हो? अशी कुठलीच व्यवस्था नाही. आणि जर अशी व्यवस्था असती की नाही, तर आपल्यासारख्या सगळ्या माणसांनी जमा केलेली सगळी इस्टेट अगोदर वापरून घेतली असती. चला आता जायचं आहे ना, 2च दिवस बाकी. तुम्हाला आठवत असेल जुन्या मंडळींना, पाठीमागे फार 80च्या 70च्या दशकामध्ये स्कायलॅब नावाची एक हे झाली होती, एक संशोधन प्रयोगशाळा होती अमेरिकेतून, ती अंतराळात पाठवलेली. आणि फक्त असं वातावरण निर्माण झालं की ती पडणार आहे आणि पडून ती भारतावरच पडणार आहे, जगबुडी होणार. कितीतरी माणसांनी जवळपास असलेलं सोनं नाणं विकून मोकळे झाली होती माणसं, कारण आता मरायचं आहे. मरण जेव्हा आणि अलीकडचा कालखंड आपण पाहिला, अनुभवलेला आहे. कोरोनाचा कालखंड आठवा जरा. कोणी शिंकला खोकला तरी आपण त्याच्यापासून लांब सरकत होतो. कोणी म्हटलं ना मी भेटायला येतो, आपण सांगायचं भेटायला येऊ नको, काय असेल ते फोनवरच बोल. मृत्यू आपल्या डोळ्यासमोर नाचत होता. माणूस सगळ्यात जास्त घाबरत होता मृत्यूला. पण बंधूंनो, मृत्यूला घाबरायची गरज नाही. याचं कारणच आहे, तुम्ही जर केलेलं कर्म जर योग्य असेल तर तुम्हाला मृत्यूला घाबरायचीच गरज नाही. तुम्ही प्रवास अनेक वेळेला आपण करतो. तुमच्या प्रवासामध्ये तुमचं आरक्षण पक्क असेल, रिझर्वेशन पक्क असेल तर घाबरायची काही गरज आहे का? काहीच गरज नाही. घाबरतो कुठला माणूस माहिती आहे का? तो घाबरतो ज्याचं आरक्षण नाही. बिना तिकीटवाला माणूस असेल तर त्याचा चेहराच बदलून जातो. आणि तिकीट चेकर आला की नाही, तो बरोबर त्याला पकडतो. त्याचं कारण तेच आहे, कारण याचा चेहरा उतरलेलाच असतो. त्याच्या चेहऱ्यावर भीती चमकतच असते. आयुष्यभर ज्या माणसाची कर्म उत्तम असतात, मी तुम्हाला अनुभव सांगेल. नाशिक जिल्ह्यामध्ये ढोरा डोंगर आहे. मानव संप्रदायाचे ज्येष्ठ साधक कैवल्यवासी महंत श्री सोनपेठकर बाबा आता मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ते ईश्वर दर्शनास गेले. आणि ते शुश्रूषाला जर कोणी तुमच्यापैकी जर कोणी असेल, कोणी आले असेल तर त्यांनी पहा, किंवा त्याचे फोटो पण यूट्यूबवर आहे, फेसबुकवर बरेच फोटो काही लोकांनी अपलोड केलेले होते. चेहरा इतका शांत होता, इतका म्हणजे समृद्ध होता, असं वाटायचं की आत्ताच झोपलेत, नुकतेच झोपलेले आहेत. जवळजवळ 80-85 वर्षाचं वय, प्रचंड वाढलेली दाढी, आणि अंघोळ तर कुठला भागच नाही, पूर्ण बेडवरती. ढोऱ्या डोंगरामध्ये धर्मसाधना करणारा तो आचार्य मी जेव्हा पाहिला आणि ते म्हणजे शुश्रूषेच्या वेळी विचार आला, या माणसाच्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं आहे, मृत्यूच्या समय एवढं तेज. ज्या माणसाचं कर्म आयुष्यभर उत्तम असताना त्याला चिंता करायची गरज नाही. माणूस फार हुशार होता, मारवाडी समाजाचा माणूस फार हुशार.
जे समाजाचं नाव घेतो अशातला भाग नाही, पण फार हुशार माणूस होता. प्रचंड धनसंपदा जमा केली आणि विचार करू लागला, चला इथून मला जाताना ही संपत्ती घेऊन जाता आली पाहिजे. तो भेटायला लागला, अनेक गुरूंना जाऊन भेटायला लागला, की माझ्याकडे हे 50 करोड रुपये आहेत, मला पुढच्या प्रवासाला सोबत न्यायचे आहेत, काहीतरी व्यवस्था आहे का? अरे ते म्हणाले, "अहो बाबा, जगाच्या पाठीवर अशी कुठली व्यवस्था नाही. हे 50 करोड रुपये इथल्या इथे वापर, नाही तर दुसऱ्याला दान कर, मोकळा होऊन जा. पण अशी दुसरी काही व्यवस्था, नेण्याची काहीच व्यवस्था नाही." तो म्हटला, कुठल्या तरी ग्रंथात असेल. या गावात जा, त्या गावात जा, त्या महाराजांना भेटा, या महाराजांना भेटा, कोणी सांगायला तयार नाही, सगळ्यांकडून नकार. शोध घेत घेत काही संशोधकांकडे गेला, अशी काही व्यवस्था आहे का? मलाही पैसे देता आले पाहिजे. कुठलीच व्यवस्था नाही. शेवटी मयंकराज बाबांसारखा एक साधा माणूस होता, की सामान्य ठिकाणी राहणारा, ते साधा म्हणजे या अर्थाने मी साधा म्हणालो, सामान्य ठिकाणी राहणारा, कुठल्याच प्रकारचं ऐश्वर्य नाही, काही नाही, काही सामान्य प्रकारचं. आणि सहज म्हणाले, माझी समस्या आहे बाबा. आले सकाळी सकाळी, भेटले, मंदिरात पोहोचले, घंटा वाजवली, विडा ठेवला. म्हणाले, काय काम आहे, काय चिंता काय? म्हणाले, अशी चिंता आहे, 50 करोड रुपये आहेत, पण आयुष्यात पुढे मला सोबत घेऊन जायची काही माझ्याकडे रचना नाही, काही व्यवस्था नाही. मी खूप फिरलो, वर्षभर फिरतो, सगळ्यांना विचारतो, सगळ्या धर्मसंप्रदायाकडे गेलो, सगळेजण मला सांगतात अशी कुठलीच व्यवस्था नाही. बाबा हुशार होते. बाप म्हणाले, आहे व्यवस्था, माझ्याकडे आहे रस्ता. तो खुशच झाला. तो म्हणाले, अरे जगाच्या पाठीवर प्रत्येकाला विचारलं, ते म्हणतात अशी कुठली व्यवस्था नाही, अशी कुठली व्यवस्था नाही. हे महाराज असं कसं म्हणतात व्यवस्था आहे? म्हणाले, हो व्यवस्था आहे, पण काय करावं लागेल? म्हणाली, सगळी तयारी करायची. उद्या भल्या पहाटे स्नान करायचं आणि सकाळी सकाळी अंधाराच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला, कोणी बघणार नाही अशा वेळेला माझ्याकडे यायचं. मी तुला मंत्र सांगतो. मंत्र काय सांगायचा आहे? मरणानंतर ही संपत्ती मला सोबत घेऊन जाता आली पाहिजे. पहा, आज आपल्या प्रत्येकाच्या मनात संकल्प आहे की नाही, अशी शंका आहे की नाही, माझ्या नावावर एवढी जमीन आहे, एवढा बिगी जमीन आहे, एवढे दागिने आहेत, एवढे तोळे केलेले आहेत, इथे सुनेला देण्यापेक्षा सोबत घेऊन जाता आलं तर बरं होईल. पुढची व्यवस्था, प्रत्येकाला चिंता आपापली असतेच. आज माणसं ती चिंतित आहेत. तुम्हाला माहित असेल, जगाच्या पाठीवर 2 प्रकारची माणसं असतात. एक पैसे मिळत नाही म्हणून चिंताग्रस्त आहेत, आणि दुसरा तो माणूस चिंताग्रस्त, खिशात आलेले पैसे बाबा टिकत नाहीत. मी अनेक चेहरे असे पाहिले. म्हणाले, बाबा सकाळी घरातून निघताना 2000 रुपयाची नोट खिशात घालून निघालो होतो, पण संध्याकाळी कळलं की 2000ची नोटच बंद झाली, की परत समस्या वाढली. खिसा इतका फाटका आहे की संध्याकाळी घरामध्ये पैसे शिल्लकच राहत नाहीत. पैसे मिळत नाहीत ते दुःखी आहेत, आणि जे मिळतात ते टिकवता येत नाही म्हणून दुःखी आहे. सुखी असलेला माणूसच पाहायला मिळत नाही. गौतम बुद्धांचं असंच झालं की नाही, सब्बम दुःखम, जगाच्या पाठीवर सगळंच दुःख आहे. सुख शोधायचं तर कुठे शोधायचं? शेवटी घरादाराचा त्याग करून गौतम बुद्ध बोधिसत्व त्या वृक्षाखाली जाऊन बसले, आणि मग सुखाचा रस्ता सापडला. जे आहे त्याचा त्याग केल्यानंतर सुखाचा रस्ता मिळतो. अवस्था अशीच झाली. बरोबर ते मारवाडी साहेब सकाळी सकाळी पोहोचले, बाबांकडे आंघोळ केली आणि मंदिराची घंटा वाजवली. बाबांना माहिती होतं पहाटे येणार. चिंता वाढलेली, 50 कोटी रुपये घेऊन कसे जायचे? बाबांनी त्याला सांगितलं, इतके वर्ष तू, अनेक वेळेला तुझी मुलं सुना सगळे परदेशामध्ये राहतात. हो म्हणाले बाबा, राहतात. तू कधी गेला त्यांच्याकडे? हो म्हणाले, मी जातो ना, मागच्या महिन्यात दुबईला जाऊन आलो, त्याच्या पाठीमागे म्हणजे US ला जाऊन आलो, सगळ्या देशांमध्ये मी जातो. म्हणाले, बरं जाताना काय करतो? पैसे कसे नेतो? म्हणाले, माझे जे पैसे आहेत ते सोबतचे पैसे, तिथे विमानतळावर गेल्यावर तिथे एक व्यवस्था अशी आहे, माझे पैसे जमा करायचे आणि ज्या देशामध्ये जायचे तिथलं चलन मला घ्यावं लागतं. अमेरिकेत गेलं तर तिथले डॉलर आहेत, इंग्लंडमध्ये जायचं असेल तर मला काय वापरावं लागतं? मला पाऊंड वापरावे लागतात. इकडे म्हणजे सौदी अरेबियाकडे जायचं असेल तर मला दिनार वापरावे लागतात. चायनीज डॉलर वेगळे प्रकारचे असतात. ज्या देशामध्ये जायचे त्या देशाचे डॉलर त्या देशाचं चलनी नाणं ठरलेलं आहे. माझ्या देशातले रुपये तिथे चालणार नाही आणि तिकडचे डॉलर माझ्याकडे चालणार नाही. म्हटले, बरोबर आहे. बस तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. तुझ्याकडे जे 50 कोटी रुपये आहेत की नाही, 50 करोड रुपये आहेत, ते तुला घेऊन जायचेत की नाही? ते घेऊन जाण्यासाठी ते तुला माझ्याकडे जमा करून ते बदलून घ्यावे लागतील की नाही? तिकडे घेऊन जाण्याचं तिकडे चलन वेगळं आहे, तिकडे हे कोट्यावधी रुपयांमध्ये चलन चालणार नाही. म्हणाले, मग काय करू? हे जे 50 कोटी रुपये ना, तुला लोकांमध्ये पेरावे लागतील, आणि हे पेरलेले पैसे लोकांच्या सद्भावनेच्या रूपानं तू जेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी पुन्हा स्वर्गवासी होशील, कैवल्यवासी होशील, तेव्हा हेच यांचे शुभचिंतन तुझ्या उपयोगी पडणार आहे. हे तुझ्या पैशाचं खरं उपयोगी असलेलं वास्तव आहे. पैसे तुमचेच आहेत, फक्त गुंतवायचे कुठे हे आपल्याला समजलं पाहिजे. ईश्वरानं दिलेलं शरीर तेच आहे, आपण मालक आहोत, पण असलेल्या मालकाला जर मालकासारखं राहता येत नसेल तर त्याच्यासारख्या दुर्दैवाची दुसरी कुठली गोष्ट नाही.
हे 11 इंद्रिय आपले नोकर आहेत, आपले सेवक आहेत. पण त्यांना तुम्हाला सवय लावावी लागेल. सवय काय लावायची? सगळ्यात या ज्या श्लोकाला आपली सुरुवात झाली होती, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, या देवकीचा पुत्र असणाऱ्या भगवंत गोपाल कृष्णाची जी गीता आहे, हे एकच जगाच्या पाठीवर शास्त्र आहे. पण तुम्ही म्हणाल इतकी महाविद्यालय आहेत, इतकी संशोधनाची शास्त्र आहेत, कुठल्याही शाखेत जा, किती संशोधन झालंय, किती संशोधन. विचार करा, आपलं मनुष्य द्या. आपण आजारी पडलो, आपण जनरल डॉक्टरकडे जातो. डोळा दुखायला लागला, डोळ्याचा वेगळा डॉक्टर. कान दुखायला लागला, कानाचा वेगळा डॉक्टर. रक्तदाब वाढला, हृदयविकाराचा वेगळाच डॉक्टर. शरीराचे जेवढे इंद्रिय की नाही तेवढे डॉक्टर. आहे की नाही व्यवस्थाशी? इतक्या सूक्ष्म अभ्यासाच्या शाखा वाढलेल्या आहेत. आणि तुम्ही असं कसं म्हणता जगाच्या पाठीवर एकच शास्त्र आहे? याचं कारण लक्षात घ्या. शास्त्र अनेक आहेत, पण ते उदरभरणाचे शास्त्र आहेत. ते मला तुम्हाला आठवण सांगण्याची इच्छा निर्माण होते. आम्ही म्हणजे मुंबईला गेलेलो. एक आपले उपदेशी डॉक्टर होते, नवीन हॉस्पिटल बांधलं. आता हॉस्पिटलचं उद्घाटन आहे. उद्घाटनाला प्रचंड लोक जमा झाली, सगळं उद्घाटन झालं. म्हणाले, बाबा आता 2 शब्द सांगा. मला तर प्रश्नच पडला. आता म्हटलं, तुमच्या बाजूने बोलू की येणाऱ्या लोकांच्या बाजूने बोलू? तुझं हॉस्पिटल चांगलं चालावं असं म्हटलं तर मी लोकांचं आरोग्य धोक्यात आणतोय. बरं, लोक कधी आजारी पडू नयेत असं म्हटलं तर तुझं हॉस्पिटल ओस पडेल. दोनही कामाचे नाहीत. आशीर्वाद द्यावा तर द्यावा कोणता आशीर्वाद? जगाच्या पाठीवर प्रत्येक शास्त्र कशाशी निगडीत आहे माहिती आहे? उदरभरणासाठी आहे. आज शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी, कुठल्याही महाविद्यालयामध्ये जाणारा विद्यार्थी हा उदरभरणाच्या शास्त्रासाठीच जातो, की माझं उदरनिर्वाह पुढे चालला पाहिजे. असं कोणी आहे का हो? माझ्या शिक्षणाचा मला काहीच उपयोग नाही तरी मी शाळेमध्ये जाण्याचा विचार करतो? नाही ना, असा माणूसच नाही ना. ब्राह्मण समाजाचा असला तरी तो वेदांचा अभ्यास तेव्हा करेल की कारण पुढे मला ते वेदमंत्र म्हणायचे आहेत. ते वेदमंत्र म्हटले तर माझी पूजा चालली तर माझा उदरनिर्वाह चालेल. प्रत्येक माणूस उदरनिर्वाहासाठी शास्त्राचा अभ्यास करतो. म्हणजे हे सर्व शास्त्र काय करतील? आपले पोट भरण्याचं काम करतील, पण उद्धाराचं काम नाही करणार. महर्षी व्यास हेच सांगतात आपल्याला, एकम शास्त्रम, जगाच्या पाठीवर एकच असं शास्त्र आहे, ते तुमचं आत्मोद्धाराकडे घेऊन जाणार आहे, आणि ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 5000 वर्ष उलटून गेली, जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ असा आहे श्रीमद भगवद्गीता. त्याच ग्रंथाची जयंती होते. दुसऱ्या कुठल्या ग्रंथाची जयंती होते का हो? नाही होत. छोटे छोटे तुम्हाला त्यातले संदर्भ मी सांगतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल किती महत्वाची श्रीमद भगवद्गीता आहे. अनेक ग्रंथ झाडाखाली बसून जन्माला आले, काही ग्रंथ संशोधनातून जन्माला आले, काही ग्रंथ एखाद्या बंगल्यामध्ये जन्माला आले, काही कुठे रानामध्ये वनामध्ये जन्माला आले, तिथे लिहिले गेले. एखादा नदीच्या काठावरती झाडाखाली बसला, तिथे एखादा ग्रंथ तयार झाला. एखाद्या संशोधकाने प्रयोगशाळेमध्ये जाऊन तिथे एखादा ग्रंथ लिहिला. हे सगळी ग्रंथ वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आले, पण जगाच्या पाठीवर श्रीमद भगवद्गीता एकमेव असा ग्रंथ आहे की तो युद्धभूमीवर जन्माला आला. एकच ग्रंथ असा आहे. युद्धभूमीवर जन्माला आलेला दुसरा ग्रंथच नाही. काय वैशिष्ट्य आहे? 40 लाख लोक उभे आहेत युद्धासाठी, आणि युद्धाची वेळ निर्माण झाली. आता कुठल्याही क्षणी एकमेकावर प्रहार निर्माण करायचा, आणि मग अर्जुनाला मोह निर्माण झाला. काल परवाच आमची एका व्यक्तीशी चर्चा झाली. म्हणाले, बापू अर्जुन इतका हुशार होता. तुम्हाला माहिती आहे अर्जुन किती हुशार होता? अर्जुन 14 विद्या 64 कला सगळ्यांनी युक्त होता, सगळ्या प्रकाराने. फक्त त्याच्याकडे नव्हतं म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र. महानुभावांची जी विद्या, ज्याला ब्रह्मविद्याशास्त्र म्हणते, एवढंच त्याच्याकडे नव्हतं, बाकी सगळं काही होतं. एवढा विद्वान असणारा अर्जुन तो सुद्धा मोहग्रस्त झाला. कुठे आल्यानंतर? युद्धभूमीवर आल्यावर. तुम्हाला कधी प्रश्न पडला, त्याला अगोदर माहिती नव्हतं का मला कौरवांसोबत लढायचं आहे? माहिती होतं ना. बरं, कौरवांकडून कोण कोण राजे तिकडे युद्धाला आलेत हे पण माहिती आहे. एवढं सगळं माहिती असून मोह तिथे राजदरबारात नाही निर्माण झाला. मोह कुठे झाला? युद्धभूमीवर आल्यानंतर निर्माण झाला. पण इथे आल्यानंतर मोह निर्माण झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवंतानं गीता निरूपणाला सुरुवात केली, आणि पहिल्यांदा तर अर्जुनाला शिवीच दिली. एकच शिवी आहे गीतेमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रीमद भगवद्गीतेसारख्या ग्रंथामध्ये एक शिवी आहे, पण ती शिवी इतकी गांभीर्याची आहे, आणि ती अर्जुनाला दिलेली आहे. देणारा पण किती श्रेष्ठ भगवंत आहे. तो सर्व प्रकारच्या शक्तीने, अनंत शक्तीने, अनंत गुणाने परिपूर्ण असलेल्या भगवंतानं एकच शिवी दिली, पण त्या शिवीमध्ये एवढी मोठी ताकद होती, आणि ती अर्जुनाला दिली. अर्जुन इतका श्रेष्ठ धनुर्धर. तुम्हाला माहित आहे, इंद्राला सुद्धा पराभूत करणारा, गंधर्वाला पराभूत करणारा तो अर्जुन होता. पण क्षणार्धात मोह एक गोष्ट अशी आहे, अर्जुनानं जेव्हा युद्धाला नकार दिला, नयोत्स इति गोविंद, मला युद्ध नाही करायचं, धनुष्य टाकलं. आणि श्रीकृष्ण भगवंताला ही गोष्ट आवडली नाही. कुठल्या आईवडिलांना ही गोष्ट आवडते?
प्रपंचापासून पलायन करणारा माणूस आवडतो का? कुणालाच आवडत नाही. आत्महत्येकडे जाणारा माणूस कुणाला आवडतो? कुणालाच आवडत नाही. कारण संसाराला पाठ राहून पळणारा माणूस नकोय, संसाराची समजूत घालून पळणारा गरजेचा आहे. आमच्याकडे जी माणसं अनुसरणाला येतात ना, आम्ही त्यांना ही गोष्ट सांगतो, संसाराची प्रपंचाची समजूत घाल, संसाराला पाठ दाखवून पळू नको. कारण पळण्यासाठी गीता नाहीये, ती लढण्यासाठी गीता आहे. आणि मग तिथे तो उभा राहिला. श्रीकृष्ण भगवंतांना अर्जुनाला त्याच्या श्रेष्ठ असणाऱ्या धनुर्विद्येच्या संदर्भामध्ये त्याला खऱ्या अर्थाने शिवी देताना त्याला 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 क्लैब्य अशी शिवी दिली. क्लैब्य म्हणजे तू नपुंसक आहेस. अर्जुनाला फार वाईट वाटलं. इतका श्रेष्ठ गांडीव धनुर्धारी असणारा अर्जुनाला पहिल्यांदा शिवी जेव्हा भगवंतानं दिली, अर्जुन रथात खाली बसला. भगवंतानं एकामागे एक निरूपण सुरू केलं आणि पाहता पाहता अर्जुनाची प्रश्न, भगवंताची उत्तरे 18व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचला अर्जुन. आणि मग लक्षात आलं की आता हा भगवंत आहे, मी जीव आहे. सुरुवातीला काय समजत होता? तू आणि मी तर सारखाच आहे. तुलाही स्त्री आहे, तुला मुलं बाळ आहेत, तुला आई वडील आहेत, तसेच मलाही आहेत. मलाही राजसिंहासन आहे, तुलाही आहेत, तुला सगळं साम्राज्य, तुला सगळा परिवार, मलाही परिवार आहे. तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे? बऱ्याचदा आपल्यालाही प्रश्न पडतो की नाही तुम्हाला? बाबा तुमच्या तर आमच्यात काय फरक आहे? तुम्ही पण कपडे घालता, आम्ही कपडे घालतो. फक्त तुमचे वस्त्र वेगळे ना आमचे वेगळे. तुमच्याकडे गाड्या, आमच्याकडे गाड्या आहेत. तुमच्याकडे मुलं बाळ आहेत, आमच्याकडे मुलं बाळ आहेत. तुमच्याकडे परिवार आहे, तुमच्याकडे एवढी सगळी इस्टेट आहे, आमच्याकडे पण आहे. नकळत आपण तुलना करू लागतो, लक्षात ठेवा. अर्जुनाचं सुद्धा इथं चुकलं आणि अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला स्वतःचा मित्र समजू लागला. अज्ञानामुळे गोष्ट आहे. शेवटी लक्षात आलं, भगवंतानं विश्वरूप दाखवलं. जगाच्या पाठीवर एकमेव असा भगवान गोपालकृष्ण अवतार आहे की तो विश्वरूप दाखवतो. अर्जुनाच्या लक्षात आलं, सहस्रबाहो भवविश्वमूर्ते, अरे 1000 हात आहेत, असा तर भगवंतच पाहिला नाही. आणि मग लक्षात आलं, तू वेगळा आहे, मी वेगळा आहे. आणि मग हात जोडले आणि श्रीकृष्ण भगवंताला अर्जुन प्रार्थना करतो, अजानता महिमानम तवेदम. मी अजानतेपणाने तुला ओळखलं नाही, माझ्या लक्षातच आलं नाही, मी अज्ञानानं तुला ओळखू शकलो नाही. तुला मी देवकी पुत्र म्हणालो, पण तसा नाही, तू त्याच्या पलीकडचा आहेस. तू असा असणारा भगवंत आहे हे मला समजलं नाही. अर्जुनाचं क्षणार्धात परिवर्तनाला सुरुवात झाली 11व्या अध्यायापासून. तुम्ही गीतेचा सूक्ष्मतेने अभ्यास करा. पहिल्या 10 अध्याय पण प्रश्न विचारणारा अर्जुन वेगळा आहे आणि 11व्या अध्यायापासून पुढचे त्याचे प्रश्नच बदललेत. कारण तिथं विश्वरूप पाहिलं. जगाच्या पाठीवर जेव्हा असं काही गोष्ट आपण पाहतो, आपले डोळे उघडतात. शेकडो ग्रंथ वाचले, उपयोग झाला नाही. पण एकच गोष्ट अशी की लगेच परिवर्तन होतं. तुम्हाला माहित असेल, गोदावरीच्या काठावर पंडित माहीम भटांनी जेव्हा सर्वज्ञांसोबत चर्चा केली, प्रपंच नाशिवंत सगळं काही समजलं, त्याग करण्याची इच्छा होत नाही, म्हणजे होतच नव्हती. एक दिवस सकाळच्या वेळेला जे शौचाला निघाले, कमरेला वस्त्र आहे, अतिशय विद्वान ब्राह्मण, हातामध्ये लोटा आहे, शौचाला जायला बाहेर निघाले. शौच करून येताना विचार केला हात स्वच्छ करायचे. आजही पहा ग्रामीण भागामध्ये मातीने हात स्वच्छ केले जातात. माती खरंच ही फार महत्वाची आणि मोलाची आहे. माती शुद्ध करते, म्हणून लक्षात ठेवा, आपलं कलेवर जमिनीमध्ये सुद्धा गाडलं जातं. याचं कारण आहे की शुद्धता त्याच्यामध्ये मातीमधून निर्माण झालंय. पंचमहद्भूतापासून शरीर निर्माण झालं, ते पंचमहद्भूताच्या अधीन केलं जातं. मग ते अग्नी असेल, अग्निडाग असेल, किंवा भूमिडाग असेल, किंवा जलडाग असेल, पंचमहद्भूताच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे. त्या शरीराच्या सर्व अवयवांना, अवशेषांना पुन्हा नामशेष करण्याची क्षमता पंचमहद्भूतामध्ये असते. माहीम भटांनी हातामध्ये माती घेतली आणि दुसऱ्या हातावर पाणी टाकलं. त्या लोट्यातलं थोडं राहिलेलं त्या तांब्यातलं पाणी टाकलं आणि त्या मातीच्या ढेकळावरती पाण्याचे 2 थेंब पडले आणि क्षणार्धात ते ढेकूळ विरघळून गेलं. हातामध्ये ढेकूळ आहे आणि त्याचे कणकण वेगळे झाले आणि क्षणार्धात डोळे उघडले. आजपर्यंत एवढं शास्त्र अभ्यास केला तरी एवढे चमकून गेले नाही. क्षणार्धात लक्षात आलं आणि विचार केला, रे मातीच्या ढेकळासारखंच आयुष्य आहे की नाही. एक एक कण असं, म्हणजे आपण असा जोडत गेलो, संपत्ती अशी जोडत गेलो. याच्यावर पाणी पडलं ना एक दिवस, बस असंच विरघळून जाणार आणि आयुष्य संपून जाणार. पण अनुसरण राहणार, परमेश्वराच्या रस्त्याकडे जाणार. विचार करू लागले तर आता घरी जाऊ, पटकन मुलाबाळांना समजून सांगू, व्यवस्था वाटून देऊ आणि 6 महिन्यामध्ये संन्यास घेऊ. 2 पावलं घराकडे जायला निघालेत. पुढे गेल्यावर विचार केला, 6 महिन्याची काय खात्री आहे, 2 महिन्यामध्ये विचार करू, 2 महिन्यामध्ये व्यवस्था करू. महिन्याचा विचार करण्याचा अजून 4 पावलं पुढे गेली. येता येता लक्षात आलं, उद्याची तरी काय खात्री, मी शिल्लक राहील की नाही. आणि त्याच क्षणी कमरेच्या असलेल्या तिजोरीच्या चाव्या एका माणसाकडे सुपूर्द केल्या. सांगितलं, घरी पोहोच करा. आणि पंडित माहीमभट्ट अनुसरणासाठी, संन्यास घेण्यासाठी परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूरला श्री गोविंद प्रभू बाबांकडे जाऊन पोहोचले. शेकडो ग्रंथांनी जे कळलं नाही ते एका मातीच्या ढेकळानं घडवलं. लक्षात ठेवा,
आयुष्यभर एवढ्या विद्या शिकलेला अर्जुन होता, पण एकच विश्वरूपाचं दर्शन झालं आणि अर्जुनाची चित्तवृत्ती बदलून गेली. तुमचे प्रपंचात असं घडतं की नाही? विचार करा, आपल्याला आपल्या शरीराचा किती मोठा गर्व होता, आपल्याला आपल्या संपत्तीचा किती मोठा गर्व होता. आठवा जरा 2 वर्षापूर्वीचा कालखंड. कोरोनाच्या कालखंडासाठी रेमडेसिवीर ते इंजेक्शन मिळवण्यासाठी आपण किती खेट्या घालत होतो, किती ठिकाणी फोन करत होतो. 2,000 रुपयाचं इंजेक्शन 10,000 पर्यंत घेण्याची आपण तयारी केली होती. आपण आता श्वासोश्वास घेतो, आपल्याला प्राणवायूची किंमत कळत नाही, पण त्यावेळेला आपण सिलेंडर घेऊन फिरत होतो. आम्हाला कोणी ऑक्सिजन देतं का, ऑक्सिजन देतं का म्हणून फिरत होतो की नाही? आपणच फिरत होतो. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याला सांगावं लागेल की अरे, ज्या प्राणवायूला आता तू सामान्य समजतो की नाही, या प्राणवायूची किंमत आम्हाला त्यावेळी समजली होती. एकच घटना होती, एकच कोरोनाचा आजार जो डोळ्याने न दिसणारा होता, पण आपल्याला आयुष्याचं शहाणपण शिकून गेला होता. लक्षात ठेवा, जे ग्रंथाने शिकवलं नाही ते एकाच क्षणामध्ये आपल्याला शिकायला मिळालं. जगाच्या पाठीवरचे सर्वच शास्त्र ही फक्त पोट भरण्यापुरते मर्यादित आहेत. एकमेव श्रीमद्भगवद्गीता असं शास्त्र आहे ज्याच्यामधून आत्मोद्धाराचा मार्ग मिळणार आहे. आणि तोच श्रीमद्भगवद्गीतेचा मार्ग जोपर्यंत अर्जुनाकडे नव्हता तोपर्यंत, कारण सर्वज्ञांचं एक सूत्र फार सुंदर आहे, अर्जुन सकळही सामग्रीवंतू, सर्व प्रकारची सामग्री, वेद जाणत होता, पुराण जाणत होता, उपनिषद जाणत होता, सगळ्या प्रकारच्या कला जाणत होता. तुम्हाला माहिती आहे, अज्ञातवासामध्ये या अर्जुनाने नृत्य करणे आणि मृदुंग वाजवणे ही कला सुद्धा त्या उत्तरेला शिकवलेली होती. त्या विराट राजाच्या नगरामध्ये असताना शिकवली होती की नाही? एवढा मोठा विद्वान असणारा अर्जुन फक्त एकच गोष्ट नव्हती, आणि ती म्हणजे ब्रह्मविद्या, आणि ती म्हणजे श्रीमद्भगवद्गीता, जो पहिला आपला विषय होता की नाही. एकम शास्त्र, असं एकच शास्त्र आहे, देवकी पुत्र गीता, जे उद्धाराचं शास्त्र आहे. आपण किती भाग्यवान आहोत. मला हेवा वाटतो खरं तर हिंदुस्थानातल्या माणसाचा, हिंदुस्थानातल्या जीवाचा. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या वाट्यावरती हा श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ उपस्थित आहे. तुम्ही ठरवा अथवा न ठरवा, आपला धर्मग्रंथ आहे की नाही, आहे की नाही? किती श्लोक आहेत माहिती आहे तुम्हाला श्रीमद्भगवद्गीतेचे? आठवतं? हरकत नाही, बाबाही तुम्हाला सांगतील. 700 श्लोक आहेत श्रीमद्भगवद्गीतेचे, 18 अध्याय आहेत. एका वर्षाचे दिवस किती आहेत? 365 दिवस, बरोबर आहे. दररोज जर एक श्लोक जर वाचन केला तर 2 वर्षामध्ये गीता समजेल की नाही? इतकं सोपं आहे काम. पण आपल्याला सुरुवात करावी लागेल. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीता, आपल्याला हे समजलं पाहिजे. आज आपण गीतेचा वापर काय केला माहिती आहे? गीता आपल्याला कुठे भेटते? कोर्टामध्ये भेटते. तुमच्यापैकी आहे का कोणी माणसं, काही कोर्टाच्या संबंधित माणसं असतील त्यांना माहिती आहे गीता कुठे, गीता ग्रंथ कुठे भेटतो? कोर्टात भेटतो. कशासाठी? शपथ घेण्यासाठी, गीतेवर हात ठेवून जे काही बोलेल ते खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. गीता आपल्याला कुठे भेटते? कोर्टामध्ये. अरे, जर गीता आयुष्याला सुरुवातीला भेटली तर कोर्टापर्यंत जाण्याची गरजच निर्माण होणार नाही, लक्षात ठेवा. पण आपल्याला गीता कुठे भेटते? कोर्टाच्या दरवाजामध्ये. आणि आपण सगळेजण तिथले व्यवहार तर जाणतोच, त्याच्याबद्दल बोलण्याचीच गरज नाही, आहे की नाही? काय खरं असतं, काय खोटं असतं, आता उदाहरण देता येत नाही पण तरी देतो. थोडंसं काही एडिट असेल तर करून ठेवा. सलमान खान मद्य पिऊन गाडी चालवत होता की नाही हे अजून कोर्टाला सिद्ध करता आलं नाही, 15 वर्ष उलटून गेले. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? जाणकार मंडळींना माहिती आहे. कोर्ट हेच ठरवू नाही शकला आजपर्यंत की मद्यप्राशन केल्यानंतर सलमान खान गाडी चालवत होता की त्याचा ड्रायव्हर होता, आजपर्यंत निकालच लागला नाही. काही लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ही घटना मला तुम्हाला सांगायची होती. अशा ठिकाणी आपल्याला गीता भेटते. ती गीता आपल्याला कुठे भेटली पाहिजे? आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला भेटली पाहिजे. तुम्हाला अजून माहितीसाठी मी सांगेल, बोस्टन युनिव्हर्सिटी अशी जगाच्या पाठीवर एकमेव युनिव्हर्सिटी आहे की तिथे दररोज श्रीमद्भगवद्गीतेचा एक श्लोक शिकवला जातो. तुम्ही माहिती घ्या, म्हणजे युनायटेड स्टेट्स म्हणजे जे अमेरिका, याच्यामध्ये बोस्टन युनिव्हर्सिटी आहे, आणि या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये दररोज श्रीमद्भगवद्गीतेचा एक श्लोक तिथे अध्यापनासाठी वापरला जातो. आपल्या देशाचं जीवन मूल्य आहे गीता ग्रंथ. इतर देशातले लोक त्याचा उपयोग करतात. स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशामध्ये जाऊन आले, त्यांचा योद्धा संन्यासी नावाचं पुस्तक कधी योग आला तर वाचा. त्यांनी असं लिहून ठेवलंय, जगाच्या पाठीवरचे सर्व ग्रंथ काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले तरी चालतील, एकटा फक्त श्रीमद्भगवद्गीता जर लोकांच्या हातामध्ये जर असेल तर त्या गीता ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की जगाच्या पाठीवरचे सगळे ग्रंथ पुन्हा निर्माण करण्याची क्षमता एकट्या श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आहे. एवढी मोठी ताकद आहे, आणि ती आपल्याला परंपरेनं मिळालेली आहे. अजून गमतीची गोष्ट, मिळाली की नाही आपल्याला परंपरेने, पण आपल्याला त्याची किंमत आहे का? आपल्याला किंमत नसते, कारण आपण फक्त परंपरावादी असतो.
हे आमच्या पूर्वजांचा आहे. हा काकांचा फोटो, तो मामांचा फोटो, तो आजोबांचा फोटो. आपल्याला महात्मा गांधींनी सांगितलेलं सत्याच्या मार्गाने चालता येत नाही. मग आपण काय काम केलं माहिती आहे? आपण रस्त्यालाच नाव देऊन टाकलं महात्मा गांधी मार्ग. कळलं का? सत्याने चालायचं नाही ना, मग काय केलं? रस्त्यालाच नाव देऊन टाकलं महात्मा गांधी मार्ग. त्या रस्त्याने चालण्याचा आपला विषय राहिलेला नाही. माणसं आपलं जीवन सुलभ करण्यासाठी अशा चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतात. श्रीमद भगवद्गीतेचा एक एक श्लोक जरी समजत गेला ना, आपल्या बालकांसाठी सुद्धा लक्षात ठेवा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज घरामध्ये तुम्ही कुठल्या तुमच्या घरामध्ये किती अलंकार आहेत, किती श्रीमंतीच्या वस्तू आहेत, यापेक्षा श्रीमद भगवद्गीतेसारखा एक जरी ग्रंथ असेल तरी सुद्धा त्या ग्रंथाच्या पठनाने मननाने आत्मशुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. आणि हे तेच काम करतं. बरं, अर्जुनाला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळी अर्जुन म्हातारा होता का? नाही, अर्जुन तरुण होता. युद्धामध्ये प्रचंड संघर्ष करण्याची क्षमता होती. आम्ही अध्यात्म साधनेचा मार्ग कुणाला सांगतो? वयोवृद्ध झालेल्या म्हणजे लोकांना. तुम्ही कीर्तनाचे कधी गेलेले चेहरे पहा, तुम्ही कीर्तनाकडे गेलेले चेहरे पहा, प्रवचनाकडे आलेले चेहरे पहा. मी अनेक महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी फिरतो. तरुण चेहराच आम्हाला दिसत नाही. मी फार भाग्यवान समजतो. देशमानेमधले तरुण परिवार मला इथे पाहायला मिळतो. कारण तरुण मंडळी इकडे यायलाच तयार नाही आहेत. त्यांच्या समस्याच वेगळ्या आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या झालेल्या आहेत. आणि मग ज्यांच्याकडे पाप करण्याची क्षमता आहे त्याला पुण्य का करायचं हे सांगितलं पाहिजे. ज्याच्याकडे पाप करण्याची क्षमताच नाही त्याला गीता सांगून काय उपयोग आहे? लक्षात आलं की नाही? ज्याच्याकडे पाप करण्याची क्षमताच राहिलेली नाही त्याला गीता सांगून काय उपयोग आहे? ज्याच्याकडे लढण्याची क्षमता आहे त्याला गीता सांगितली पाहिजे. तुम्ही किती वेगानं प्रवास करता याला मूल्य नाही आहे. तुम्ही किती अचूक दिशेनं प्रवास करता याचं मूल्य फार मोठं आहे. आपण आज गतिमान झालेलो आहोत, प्रचंड गतिमान झालो आहोत. किती गतिमान झालो माहिती आहे तुम्हाला? तुम्ही मोटिवेशनचे अनेक व्याख्यान ऐकत असाल. जगाच्या पाठीवर काही घडलं तरी दुसऱ्या सेकंदाला आपल्याला आपल्या मोबाईलवर लगेच समजतं, तिकडं असं झालं, अमक्याचं ते झालं, त्या देशामध्ये हे झालं, तिकडं ते झालं, दुसऱ्या मिनिटाला समजतं. पण आपल्या घरातला एखादा माणूस आजारी असेल तरी त्याच्याकडे आपलं लक्ष जायला तयार नाही. आपला घरातला संवाद कमी झाला. आज मी अनेक कुटुंबामध्ये जातो, पाहतो तर वडील समोर असले तर मुलगा दाराच्या बाहेर असतो. बरं, मुलगा जेव्हा घरात असेल तेव्हा आई वडील दारात नसतात. दोघं जण एकमेकाच्या समोर यायलाच तयार नाही. संवाद होणार कधी? शालेय शिक्षकांची समस्या सुद्धा अशीच झाली. आम्ही सुद्धा ही गोष्ट अनुभवतो. विद्यार्थ्यांना मारायचं नाही, त्यांच्यावरती प्रेमाने संस्कार करायचे, पण विद्यार्थी ऐकायला तयार नाहीत. समस्याच वेगळी झाली. बरं, ज्याला परीक्षा द्यायची ती 8वी पर्यंतच्या परीक्षाच बंद झाल्या. का म्हणाले? ते कारण मुलं आत्महत्या करायला लागली. पण 8वीच्या अगोदरची मुलं नापास झाला आत्महत्या करत नाही ना. आत्महत्या करणारा 10वी-12वीचा विद्यार्थी आहे. परीक्षा बंद करायच्या तर तिथल्या बंद करा. बरं, परीक्षा बंद करून आयुष्याच्या समस्या संपणार आहेत का हो? आत्महत्या करू नये त्याच्यासाठी तंत्र निर्माण करा. बरं, जे दुर्बल घटक असतील त्यांना सबल करण्याचा प्रयत्न करा. काहीच येत नसेल त्यांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करा. त्यांना एक्स्ट्रा क्लासेस लावा, कोचिंग क्लासेस लावा, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम सुलभ करा. पण परीक्षा बंद करणं हा उपाय होऊ शकत नाही. जगाच्या पाठीवर सर्व विद्या आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन देतात. श्रीमद भगवद्गीता आपल्याला उद्धाराचं साधन देते. म्हणून महर्षी व्यास श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत. या देवकी पुत्राचं गीत म्हणजे श्रीमद भगवद्गीता आपल्या आयुष्याचं कल्याण करणारा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. दुसरं चरण आपल्याला सांगतं, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देव देवकी पुत्र एव. तुम्ही असं म्हणाल, पण जगाच्या पाठीवर देव एकच आहेत. मग एवढे देव अनेक आहेत असं कोण म्हणतं? बंधूंनो, परमेश्वर एकच आहेत. परमेश्वर एक आहे. देवता अनंत आहेत. देवता या व्यवस्थापन करणारे आहेत आणि त्यांच्याकडे जी क्षमता आहे तीच तुम्हाला दान करणार आहेत. तुमच्या ग्रंथातली उदाहरणं मी तुम्हाला देतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये अशी एक ओवी आहे. एक ओवी आपल्याला पाहायला मिळते. मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोक. म्हणाले, तुमचा संचय आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या दारापर्यंत गेलात, पण तुमचा आता संचय संपला. मग तुम्हाला त्या देवता काय करतात? तिथून ढकलून देतात, पतन करतात, पुन्हा सृष्टीमध्ये जन्माला घालतात. माहिती आहे तुम्हाला, संत ज्ञानेश्वरांचं हे विधान आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो भगवंत कृष्णाला पोहोचतो, असा एक चुकीचा समज आपल्याला झाला. मी तुम्हाला तत्वाने समजून सांगतो, थोडा विचार करा. फक्त हे तुमचं नामचं असं काही समजायचं नाही. फक्त मी तुम्हाला विचार सांगतो, पटला तर पहा तुम्ही नक्की. तुम्हाला मला फोन करायचा आहे, माझा जो नंबर असेल समजा 99 21 11 92 85 हा माझा नंबर आहे. फक्त यातला शेवटचा एक आकडा चुकला, नंबर लागेल का हो माझा? नाही लागणार. पोस्ट कार्ड आहे,
पोस्ट कार्डवर एकही अक्षर जरी चुकलं तरी पोस्ट कार्ड त्या पत्त्यावर पोहोचेल का? नाही पोहोचणार. आणि जो तुम्ही केलेला नमस्कार जर भगवंताला केला नसेल तर तो भगवंतापर्यंत कसा पोहोचेल? नाही पोहोचणार. पण आपल्यामध्ये असं समज झालेले. याला उदाहरण दिलं अन्य लोकांनी. वेदामध्ये हे उदाहरण पाहायला मिळतं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरात सर्व देवान नमस्कारो केशवम प्रति गच्छति असा श्लोक आहे. म्हणाले आभाळातून पडणारं जे पाणी आहे ते सागरामध्ये जाऊन मिळतं. पोचतं का हो सागरात? तुमच्या गटाराचं पाणी पोचतं सागरात? इथे पडणारं पावसाचं पाणी समुद्रात पोचतं का? नाही पोचत. ते इथल्या इथं जिरतं. मग इथल्या इथे जर जिरत असेल ते सागरात पोहोचतच नाही तर मग सर्व देवांना नमस्कार केल्यानंतर तो केशवाला कसा पोहोचेल? नाही पोहोचणार. त्याला केशवाला नमस्कार करावा लागेल, कृष्ण भगवंताला नमस्कार करावा लागेल. हे सांगण्याचं कारण असं, श्रीकृष्ण भगवंताची इथे मूर्ती अधिष्ठित आहे. आपण आपल्यासाठी काम करू शकतो की नाही? करू शकतो की नाही? दररोज सकाळी इथे येऊन पाया पडणं एवढीच गोष्ट आहे. पाया कशासाठी पडायचं? तुम्ही विचार करा. पाया तरी पडायला का सांगितलं? भारतीय संस्कृतीची फार छोट्या छोट्या गोष्टी पण फार म्हणजे मूल्यवान म्हणजे असलेल्या गोष्टी आहेत. तुम्हाला कळस तुम्हाला आकर्षक वाटेल, कळसावरची लाईट तुम्हाला छान वाटेल, पण आपण कळसाकडे पाहून पाया पडतो का? नाही पडत. आपण पायरीकडे हात करतो. कारण कळसाला आधार स्लॅबचा आहे, स्लॅबला आधार त्या खांबांचा आहे, खांबाला आधार पायाचा आहे आणि शेवटी माणूस कुठे? पायावर डोकं टेकवतो. तुम्हाला तुमच्या घरातले आई वडील भेटले, आपण डोकं कुठे टेकवतो? पायावर डोकं टेकवतो की नाही? अरे पाय तर मातीत जातात, मळतात, खराब होतात, शेतात जातात, चिखलात जातात. पायावर कशाला डोकं ठेवायचं? पायापेक्षा चेहरा स्वच्छ आहे, सुंदर आहे. चेहरा 2 वेळा दाढी केलेली चांगलं आहे. आपण तोंडावर तोंड ठेवून ती नमस्कार करतो का? नाही करत. नमस्कार कुठे करतो? पायावर करतो. हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. या डोक्यात चांगला विचार येतो, पण डोक्यात चांगला विचार आला तरी डोक्याला आधार मानेचा आहे, मानेला आधार पोटाचा आहे, पोटाला पायाचा आधार आहे आणि या संपूर्ण शरीराला शेवटी आधार चरणाचा, पायाचा आहे. म्हणून आपण पटकन बाबा दिसले की पाया पडतो. लक्षात ठेवा. उच्च विचारवंतांच्या सुद्धा पाया पडण्यासाठी आपल्याला पायाकडे हात झुकवावे लागतात. तुमच्या माहितीसाठी मी गोष्ट सांगेल. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न निर्माण झाला धर्मांतराचा, विचार करू लागले की कुठल्या धर्मात प्रवेश करावा. जगाच्या पाठीवर अतिशय विद्वानांमध्ये ज्यांची गणती होते डॉक्टर बाबासाहेब म्हणजे आंबेडकर, भारतीय संविधानाचं निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करता करता शेवटी गाडगे महाराजांकडे पोहोचले. कुठल्या संशोधकाकडे गेले नाही, कुठल्या तत्ववेत्याकडे गेले नाही, कुठल्या आचार्यांकडे गेले नाही. पोहोचले कुणाकडे विचारायला? गाडगे महाराजांकडे. कारण हा महाराज मला योग्य मार्गदर्शन करेल. वैराग्याच्या ठिकाणी माणूस नतमस्तक होतो. तुम्ही किती ज्ञानी असा, किती श्रेष्ठ असा, विद्वान असा, आयुष्याच्या शेवटी माणूस तिथे नतमस्तक होतो. कारण ती जागा अशी असते, तिथे नतमस्तक होण्यासाठी आपल्याला भाग पडतं. म्हणून मी इथे सुरुवात आपली दुसऱ्या चरणाची झाली होती. जगाच्या पाठीवर एको देवो देवकी पुत्र एव. जगाच्या पाठीवर एकच देव आहे. मी तुम्हाला जसा सुरुवातीला प्रश्न विचारला, असा कुठला तरी देव आहे का हो की ज्याने अनेकांना विश्वरूप दाखवलं? आहे कुठे इतिहासामध्ये, कुठे पुराणामध्ये? कुठेच नाही. अजून एक प्रश्न तुम्हाला असं विचारतो, जगाच्या पाठीवर असा कुठला धर्मवेत्ता भेटला का तो असं म्हणतो की तुम्ही मला शरण या? तुम्ही मला दाखवून द्या, कुठल्याही ग्रंथामध्ये दाखवून द्या. कुठल्या धर्मग्रंथाची आपण इथे हेटाळणी करतो अशातला भाग नाही. उलट सगळ्या संतांनी हेच सांगितलं की परमेश्वराला शरण जा. सगळ्याच ग्रंथांनी हे सांगितलं. सगळ्या संतांनी सुद्धा हेच सांगितलं की परमेश्वराला शरण जा. असं सांगणाऱ्या संत श्रेष्ठ आहेत. पण आपण संतांना देव समजत बसलो, पण परमेश्वराकडे आपलं दुर्लक्ष झालं. मग परमेश्वराचा आचार, परमेश्वराचा विचार, परमेश्वराची गीता, परमेश्वराचं तत्वज्ञान हे आपलं उद्धारक आहे आणि तोच एकमेव असा परमेश्वर आहे. म्हणून त्वमेव माताच पिता त्वमेव या श्लोकानंतर आपण श्लोक म्हणतो वसुदेवम सुतम देवम, है की नाही? जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो तेव्हा आपण म्हणतो कृष्णम वंदे जगद्गुरु. फक्त भारताचाच गुरु आहे का हो श्रीकृष्ण भगवंत? असं नाही. जगद्गुरु, जगाच्या पाठीवर सर्वच प्रकारच्या प्राणी मात्रांचा गुरु कोण आहे? श्रीकृष्ण भगवंत आहे. म्हणून तो जगद्गुरु. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली आणि तरी असं वाटलं की अजून काहीतरी लिहिलं पाहिजे, काहीतरी बाकी आहे, काहीतरी शिल्लक आहे. आणि शेवटी पसायदानाची निर्मिती झाली. काय सुरुवात आहे? आता विश्वात्मके देवे. कुणाला प्रार्थना केली हो? विश्वात्मक देवाला. कुठल्या तरी पर्टिक्युलर देवाचं नाव आहे तिथे? नाही, विश्वात्मक देव. कारण जगाच्या पाठीवर विश्वात्मक क्षमता फक्त परमेश्वराकडे. देवता आपलं एवढं काम करेल, आपल्याला इथे उदरनिर्वाहाचं काम करेल. आपण नवस करतो,
आपले नवस फार छोटे छोटे असतात. लहान लहान मुलांचे नवस तुम्ही कधी तुम्हाला माहीत असेल, आता आम्ही तीर्थयात्रेला जाऊन आलो, काही पनवेलची मंडळी आमच्यासोबत होती. अमरावती जिल्ह्यामध्ये अष्टमासिद्धी नावाचं गाव आहे, जिथे सर्वज्ञांचा 3 दिवसाचं वस्ती झालेलं असं ठिकाण आहे. तिथे एक विहीर आहे. त्या विहिरीच्या पाण्याने अंघोळ केली जाते. अनेक लोक तिथे नवस करायला येतात आणि तिथल्या मंदिरामध्ये भोपळे अर्पण केले जातात. तुमच्यापैकी कोणी जर उपदेशी मंडळी असेल, गेली असेल, तुम्हाला माहिती असेल. ते भोपळे, दुधी भोपळ्यासारखा प्रकार असतो, तो अर्पण केला जातो. काय हेतू आहे म्हणाले? मुलगा भोपळ्यासारखा होऊ दे. आता मुलगा पहिलाच भोपळ्यासारखा असेल तर काय करणार? मी आमच्या तीर्थयात्रेत अनेक मंडळी होती. आमच्या गमतीने हा विषय पण झाला. म्हटलं तुमच्या आईने काहीतरी भोपळा बांधला असेल. म्हटलं आता त्या आईला परत पाठवून तो भोपळा काढून घ्या, त्याच्याशिवाय तुमचे भोपळे बदलणार नाहीत. माणूस छोट्या छोट्या गोष्टीचे नवस करत बसतात. विहीर आहे तिथे, त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतात आणि त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केली की सर्व प्रकारचे आजार बरे होतात, अशा प्रकारचा लोकांचा लोकमानस आहे. आता श्रद्धा असेल, तो होत असेल न होत असेल, हा त्यांचा प्रश्न, त्याच्यावर भाष्य करण्याची जागा नाही. पण त्याने कपडे घालून आंघोळ केली तिथे त्या विहिरीवर, की ते कपडे तिथे एका झाडावर टाकले जातात. आज तुम्ही जर त्या परिसरात गेले तर सगळ्या प्रकारच्या झाडांवर प्रचंड त्या वस्त्रांची लक्तर होऊन पडलेली आहेत. आपण आपल्या स्वार्थासाठी किती प्रदूषण निर्माण करत जातो याचा विचारच करायला तयार नाही. बरं, तिथे भली माणसं जातात, विद्वान माणसं जातात, हुशार माणसं जातात. काही डॉक्टरही जाताना पाहिलं की इकडं आजारपण सोडलं, इकडे डॉक्टर, इकडे व्यवसाय डॉक्टरकीचा करणार आणि मुलाच्या आजारासाठी मात्र तिकडे खेती करायला जाणार. कुठे चाललाय आपला समाज? ज्या अज्ञानातून आपली सुरुवात होते. बंधूंनो, मानव संप्रदाय हा ज्ञान संप्रदाय. इथे प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. तुम्ही इथे आल्यानंतर देवपूजेवर विशेष वंदन करता, डोकं टेकवता, काय कारण आहे माहिती आहे तुम्हाला याच्या पाठीमागे? या विशेषामध्ये ती क्षमता आहे, ती पात्रता आहे. प्रत्यक्ष परमेश्वर अवतार ज्या जागेवरती जातात, त्या जागेवरती स्पर्श केल्यानंतर तिथे पवित्रता निर्माण होते. मला आश्चर्य वाटायचं. मी पण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेला विद्यार्थी होतो. अरे म्हटलं, असं कसं काय झालं? दगड सुद्धा कसा बदलतो? बदलतो ना. म्हणाले, का नाही बदलत? तुम्ही आजही पहा, घरामध्ये चोरी होते, चोरी करून गेल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवलं जातं. ते कुत्रा घेऊन येतात आणि मग त्याला वास दिला जातो. मग वस्तू शोधत इकडे तिकडे जाणं गेल्यानंतर कळतं. मग ते फॉरेन्सिक क्लबचे काही लोक येतात, ते बोटाचे ठसे घेतात. आज पहा, आपलं मोबाईलवर तुम्ही फिंगरप्रिंट टच करा, लगेच मोबाईल ओपन होतो. दुसऱ्याचं बोट लावून बघा. जगाच्या पाठीवर इतकी माणसं आहेत. जवळजवळ 150 कोटी लोकसंख्या भारताची, बरोबर आहे ना? जवळजवळ 150 कोटी. पण प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स वेगळे आहेत. कुणाचीच फिंगरप्रिंट कुणाला जुळत नाही. काय गमतीची गोष्ट असेल. प्रत्येक मॉडेल वेगळं आहे, प्रत्येकाचं मॉडेल वेगळं. इतकी निसर्गानं व्यवस्था केलेली आहे. पण असं असून सुद्धा माणसाचा माणसावर विश्वास नाही आहे. आपला विषय इथे सुरुवात झाला होता. देवता सुद्धा जीवाला तेवढंच देतात. आता 31 मार्च जवळ आलाय. मार्च एंड म्हटलं की सगळ्यांचे आर्थिक व्यवहारांचे संदर्भ निर्माण होतात. बँकांची धावपळ सुरुवात होती. एनी देणी देण्यासाठी किती धावपळ सुरुवात झाली असते. कुणालाही विचारलं, का म्हणाले पैसे देत नाही तुम्ही? नाही, मार्च एंड आहे, थोडं थांबा. प्रत्येकाकडे आज कारण आहे, मार्च एंड आहे, थोडं थांबा. कारण आपल्याला ते सगळे व्यवहार पूर्ण करायचे असतात. तुमची जर पत नसेल तर कुठलीच बँक आपल्याला दारात उभी करणार नाही. देवतांचं सुद्धा असंच आहे. तुम्ही जर देवतेची साधना केली नसेल तर देवता आपल्या कुठल्याही साह्याला येत नाहीत. फक्त परमेश्वर असा एक आहे. मी जे सुरुवातीला उदाहरण दिलं होतं, आईचं मुलावर 1% प्रेम आहे, 99% तिच्यापेक्षा जास्त प्रेम प्रत्यक्ष परमेश्वराचं आपल्या जीवावर आहे. एवढं जर समजलं आपल्याला तर परमेश्वराची भक्ती करायला काय हरकत आहे? आणि काय लागतं भक्ती करायला? थोडा विचार करणं. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही श्लोक म्हणता सुद्धा. म्हणाले, काय अर्पण कर? मला पत्र अर्पण कर. पत्र म्हणजे पान असेल तर पत्र वाह. पत्र पुष्प म्हणजे फुल व्हा. पत्रम पुष्पम फल म्हणजे एखादं फळ असेल तर अर्पण कर. तोय म्हणजे काय? तोय म्हणजे पाणी. तुमच्याकडे काहीच नसेल, हात सोवळे करा आणि फक्त कपाळ टेकवा आणि समर्पित व्हा. देवाला प्रार्थना करायची, हे प्रभू, कालचा दिवस खरंच तुझ्या कृपेनं चांगला गेला. आज माझी विनंती आहे, आज सुद्धा माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ देऊ नको, कुठल्याही प्रकारचा अनिष्ट नको, अविधी नको, कुठला त्रास नको, भविष्यासाठी असं कुठले चुकीचं कर्म निर्माण करू नको. एवढी प्रार्थना करा. इथून तुमची सुरुवात झाली. जर सकाळ असेल, दिवसभर तुमच्याकडून होणारं कर्म निश्चित चांगलं होणार. कारण तुम्ही कृष्ण भगवंताला शरण आलेले असता. लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. एको देवो देवकी पुत्र एव, जगाच्या पाठीवर एकमेव देव असा आहे, तो समर्पित करतो. कारण गीतेमध्ये असा एक श्लोक येतो, एखादा जरी अतिशय दुर्घट व्यवहार करणारा असला, पापरूप कर्म करणारा असला, त्याला सुद्धा उद्धाराचा अधिकार आहे.
हा फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी, इतरांच्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था नाही. विचार करा, तुम्ही चुकले ना तर पोलीस तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहतील का? करणारच ना. आपोआप तुमच्याकडे फाईन वसूल, आणि आता तर कॅमेरे बसवले जातात. तुम्ही चूक केलेली कॅमेऱ्यामध्ये दिसली की फाईनची पावती तुमच्या बरोबर मोबाईलवर पोहोचते. तुम्ही इच्छा असो अथवा नसो, पुढे तुमच्या मोबाईलवरून ते पैसे आपोआप कट होत जाणार. बॅलन्स पडतील आणि शेवटी वाहन विकायच्या वेळेला ते सगळे भरावे लागतात. शासन आपल्याला सोडायला मोकळंच नाही. आपल्या प्रत्येक चुकीचा दंड आपल्याला भोगावा लागणार आहे. याच्यापेक्षा परमेश्वरी सत्ता फार मोठी आहे. आपलं कर्म चांगलं असेल, आपण परमेश्वरी सत्तेनं वर्तन करू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून जगाच्या पाठीवर एकच गीत आहे, एकच शास्त्र आहे, ते परमेश्वराचं, भगवंताचं आहे. आणि तोच एकमेव असा देव आहे की तो आपल्याला वाचू शकतो. कारण गीतेतला श्लोक याला प्रमाण आहे, सर्व धर्माण परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचा. अर्जुना, लक्षात ठेव, शोक करत बसू नको. सर्व धर्माचा त्याग कर आणि फक्त माम एकम, मला एकट्यालाच. गीता ग्रंथ जर तुमच्याकडे असेल, 18व्या अध्यायामधला हा श्लोक आहे, शेवटचा श्लोक आहे. याचं कारण असं आहे, तू फक्त मला एकट्याला शरण आहे. मग मी काय करेल? तुझे सर्व पाप, अहम त्वा सर्व पापेभ्यो, तुला पापमुक्त करेल, मी तुला शुद्ध करेल आणि माझ्या आनंदाला पात्र करण्याची क्षमता फक्त माझ्याकडे आहे. फक्त तू मला शरण आलं पाहिजे. शरण येणं किती महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं, डॉक्टर सांगतात ऑपरेशन करायचं आहे. ऑपरेशन करताना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं की कपडे काढून ठेवायला लागतात, त्यांचे कपडे घालावे लागतात, त्यांची सगळी व्यवस्था, म्हणाल ती मोबाईल काढून ठेवा, सगळं बाजूला काढून ठेवा, सगळं काढून घेतात आणि मग तुम्हाला तिथे ऑपरेशनसाठी उभं केलं जातं. जर सामान्य प्रकारे एका डॉक्टरकडून माझा रोग बरा करून घ्यायचा आहे, आजार बरा करायचा आहे, तर मला सगळे बाह्य व्यवस्थेचा त्याग करावा लागतो. आणि परमेश्वराला समर्पित होताना, कारण ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर एक ओवी आहे, थोर पण पर्रा सांडीजे येत व्युत्पत्ती अवघी विसरीजे जय धाकुटे होईजे तै जवळीक बाजे. परमेश्वराची जवळीक कुठे हो? मी मंदिरामध्ये चाललो, तुम्ही कधी पाहिलं असेल, प्राचीन मंदिरं पहा तुम्ही. कधी प्राचीन मंदिरामध्ये जर गेला तर त्यांची दरवाजे फार छोटे असतात. मान वर करून तुम्ही मंदिरामध्ये जाऊच शकत नाही, खाली वाकून जावं लागतं. थोर पण पर्रा सांडीजे, मान ताट करण्याची सवय असते आपल्याला, खाली वागता आलं पाहिजे, नम्र होता आलं पाहिजे. थोर पण पर्रा सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे, तुम्ही किती मोठे आहात सगळे बाहेर, परमेश्वराच्या दारात आल्यानंतर मी एक भक्त आहे आणि तो फक्त परमेश्वर आहे, एवढं एकच नातं असेल, मग मी खाली वाकू शकतो, नम्र होऊ शकतो. थोर पण पर्रा सांडीजे येत व्युत्पत्ती अवघी विसरीजे जय धाकुटे होईजे. आज अवघड काय माहिती आहे? धाकटं होणं फार अवघड आहे. नकटं होणं फार सोपं आहे, काही फार लागत नाही. पण धाकटं होणं फार अवघड आहे की नाही? विचार करा, म्हणजे मोठी जाऊ असेल, तिला छोट्या जावेच्या समोर जर खाली वाकावं लागत असेल, तिला बरं वाटेल? पण ती जर 2 शब्दांनी चांगलं जर गुण आपल्याला सांगत असेल तर आपण खाली वागतो की नाही? कितीतरी कुटुंबामध्ये लहान एखादा भाऊ असतो, तो कर्तृत्ववान असतो, मोठा भाऊ सुद्धा त्याचे अनुषंगिक वर्तन करतो. हे काय माहिती आहे का? धाकुटेपण आहे. हे ज्याला धाकटं पण स्वीकारता आलं की नाही, तो माणूस, ही किती मोठी माणसं आहेत. यांचा आचार, यांचा विचार ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठ असलेली माणसं आहेत. आणि माझ्यापेक्षा वयाने मला सांगायला आनंद वाटतो, आदरणीय प्रेममुनी जे बाबा इथे आहेत, मला गुरुतुल्य आहेत. मला आठवतं, संवत्सरला मी जेव्हा विद्यार्थी होतो, महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो, त्यांची आणि माझी रात्र जागरणाची पाळी असायची. म्हणजे रात्रीची पाळी असायची, म्हणजे आश्रम ग्रामीण भागामध्ये होता, चोरांचा उपद्रव होऊ नये म्हणून. आणि मग आता मी शेवटी वयाने लहान, ते मला म्हणायचे तू झोप, मी रात्रपाळी जागरण करतो. मला फार या गोष्टीचं कौतुक वाटायचं की त्यांना माहीत होतं की हा आता शेवटी बालक आहे, याला झोप लागणार आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. ही सगळी गुरुतुल्य माणसं आपली अशी सेवा करतात. आश्रमातल्या लहान लहान मुलांची व्यवस्थापन करणारे जेव्हा मी स्त्रिया पाहतो, काय नातं आहे हो यांचं? काहीच नाही ना. पण तरी सुद्धा त्या मुलावर इतकं ओतप्रोत प्रेम करून, कारण हा माझ्या देवाचा आहे म्हणून हे प्रेम आहे, लक्षात ठेवा. ही सगळी माणसं इतकी श्रेष्ठ असून धाकटी का होतात? इथं मला वर बसून दिलं आणि ही माणसं खाली बसली. मी त्यांना म्हटलं असं नाही चालणार, इथं तुमचं आसन पाहिजे. नाही म्हणाल तसं नाही चालत, इथली व्यवस्था अशीच आहे. धाकटं होण्यासाठी मन मोठं असावं लागतं. आणि तोच माणूस मोठा असतो ज्याला खाली वागता येतं. जो वाकू शकत नाही ना, तो आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. फक्त वागता आलं पाहिजे, चांगल्या गोष्टी पुढे तुम्हाला नम्र होता आलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीता तर हेच सांगते. जीवन मूल्याचं शिक्षण देणारी श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. जगाच्या पाठीवर एकमेव शास्त्र, एकमेव देव श्रीकृष्ण भगवंत. आणि एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्र तस्य नामानियानी. म्हणाले तर नामस्मरण करायचे, कोणत्या नावानं करू? आपल्यालाही प्रश्न पडतो की नाही? या बँकेत ठेव, दुसऱ्या बँकेत या कंपनीचे शेअर्स घेऊ की दुसऱ्या कंपनीचे? हे सगळे बदलणाऱ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा.
आज रंगपंचमी होती, फार सुंदर आमचा विषय आज सकाळच्या सत्रामध्ये झाला. सिन्नरजवळ शहापूर नावाचं गाव आहे, तिथे मंदिर उद्घाटन होतं. योगायोगानं प्रबोधनाच्या सेवेमध्ये मी होतो आणि लक्षात आलं आज रंगपंचमी आहे. विचार करा, आयुष्यभर माणसं किती वेगवेगळी रंग स्वतःला लावून घेण्याचा प्रयत्न करतात. पण स्वतः रंगलेली असतात तेव्हा माणूस काय विचार करतो, माझा चेहरा जर रंगलेला आहे दुसऱ्याचा चांगला दिसतोय, मला बरं वाटेल का? आपण पटकन त्यालाही रंग लावायला जातो. कारण आपण जर ही गोष्टच फार वेगळी आहे. हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला, उसमें आया एक नाकवाला उसका भी नाक काट डाला. कारण त्याचं नाक उंच आहे. माणसाची व्यवस्थाच अशी आहे, दुसऱ्याचं चांगलं आपल्याला बघवत नाही. माणूस आज दुःखी काय माहिती आहे, स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही माणूस, तो जगाच्या पाठीवर दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. तुम्ही बारकाईने विचार करा, तुमच्या भागातल्या माणसांबद्दल मी बोलतो असं समजू नका मी, पण व्यवस्था अशी, माणूस आज दुःखी आहे, दुसऱ्याच्या सुखाने परेशान आहे. आदमी अपने दुखों से परेशान नहीं बल्कि औरों के सुखों से ज्यादा परेशान है. ही आज आपली व्यवस्था आहे. हे जर बदलायचं असेल तर आपल्याला अध्यात्माचं मूळ शोधावं लागतं आणि त्याच्यासाठी भगवंताच्या नामाच्या तळाशी जावं लागतं. आपण प्रत्येकाचं नाव घेतो आणि तेव्हाच तो लक्ष देतो. इथे शेकडो माणसं उभी, पटकन तुम्ही एखाद्याला तात्या म्हणा तर पटकन लक्ष देतो. अरे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला नामाचा उच्चार करावा लागला. परमेश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा अगोदर नाव स्वीकारतो आणि त्या नामाच्या स्मरणाने मग तो परमेश्वर भक्ताकडे म्हणजे आकर्षित होतो आणि त्याचं संरक्षण करतो. भाष्यकारांचा निर्वाळा आहे. आधी नाम का सांगितले, कारण नामेविन परमेश्वर अंतुडेना, परमेश्वर सापडत नाही. अरे नावाशिवाय तात्या सापडत नाही, नावाशिवाय बापू सापडत नाही, तर परमेश्वर कसा सापडणार आहे? तो त्याच्याच नावाच्या स्मरणाने सापडू शकतो. मग परमेश्वराच्या नामाने परमेश्वर प्राप्त होतो. 3 चरण आपले झालेत. एक देव तोच आहे, त्याचं गीता हेच एक शास्त्र आहे आणि त्याच्या नामाच्या स्मरणानेच माझी मुक्ती आहे. 3 चरण झाली, पण 4थं चरण हे त्याच्या पुढं जाऊन सगळ्यात आपल्या उपयोगी जाणारं चरण आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम काय होणार ते महर्षी व्यास सांगतात. आज आपला आहे की नाही, प्रत्येक गोष्ट करताना आपण प्रयत्न शोधतो की नाही, याचा परिणाम काय होणार, त्याचा परिणाम काय होणार, प्रत्येक गोष्टीचा विचार करतो की नाही आपण. मी अमकं काम केलं, बाबा मी इतकं योगदान दिलं, माझं काय, माझं नाव आहे कुठे? पहा, फार महत्वाची गोष्ट मी बोलतोय तुमच्यासोबत. आज प्रत्येक गोष्टीमध्ये मला माझ्या नावाची अपेक्षा असते. मी कुणाचं नाव घेतो असं समजू नका. इथे एखादं बस स्टँडवरती एखादं निवास शेड बी बांधलं, पटकन त्याच्यावर नाव लिहिलं जातं, अमक्यांच्या फंडातून तमक्यांच्या फंडातून. फंड काही घरून आणला होता? फंड कुठून आलाय? अरे तुम्ही दिलेल्या टॅक्समधून आलेला आहे तो फंड. त्याने बांधलाच पाहिजे, त्याचं कर्तव्य आहे ते. तो काही उपकार नाही करत आपल्यावर. पण आपण काय टाकतो? साहेबांच्या फंडातून. काय व्यवस्था आहे? व्यवस्था मी तुम्हाला यासाठी सांगतो की बऱ्याचदा माणसं या गोष्टी करतात. मी इथली भाषा बोलत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही असं गैरसमज नका करून घेऊ. मला मुद्दा काय सांगायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला नावाची अपेक्षा असते आणि भगवंत मात्र एक गोष्ट अशी सांगतात. म्हणजे या श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये आपण येतो आहोत. त्यासाठी काय करायचं म्हणाले, कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. असा जो देव आहे त्याची सेवा करावी लागेल, त्याचं नाम घ्यावं लागेल, त्याची सेवा करावी लागेल, त्याच्याच गीतेचं पठन करावं लागेल आणि त्यालाच तुम्हाला शरण जावं लागेल. गीतेतला एक श्लोक फार सुंदर आहे. श्लोकाचा संदर्भ सांगतो आणि समारोपाच्या विषयाकडे येतो बा आपल्या अगदी वेळेमध्ये. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकच श्लोक असा आहे की 2 वेळेला आलेला आहे. ज्यांचा बारकाईनं अभ्यास असेल त्यांना ही गोष्ट माहिती असेल. मनमना भव मदभक्तो मद्याजीमाम नमस्कुरु, हे चरण आहे का 9व्या अध्यायातल्या म्हणजे 9व्या अध्यायामध्ये शेवटच्या चरणामध्ये हा श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. आणि हेच चरण बरोबर 18व्या अध्यायाच्या शेवटी पण आलेलं आहे. मनमना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मग काय होईल? मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मी. भगवंत अर्जुनाला सांगतात, तू माझा प्रिय आहेस म्हणून तुला सांगतो, काय काम कर, प्रतिजाने, प्रतिज्ञापूर्वक सांगतो. असं तसं नाही सांगत. आपण करतो की नाही, प्रतिज्ञापत्रावर लिहून देतो, लिहून देताना प्रतिज्ञापत्रावर लिहिलं असतं पण तसं आपण वागत नाही. होतं की नाही असं बऱ्याचदा? प्रतिज्ञापत्रावर सही असते पण प्रतिज्ञापत्रासारखं वागायला तयार नाही. भगवंत जेव्हा प्रतिज्ञापूर्वक बोलतो तेव्हा किती खरं बोलत असेल भगवंत. फार महत्वाचं अर्जुनाला सांगतात, मन मना, तुझं मन अगोदर माझ्यातला मन मना. भव मद भक्तो, माझा भक्त हो. मन कुणाकडे लाव? माझ्याकडे लाव, माझा भक्त हो. मन मना भव मद भक्तो. आणि पुढे काय कर? मद्याजी, माझ्या स्तुती कर, माझं स्तवन कर. माम नमस्करू, मलाच नमस्कार कर. 4 गोष्टी सांगितल्यात. मन मना, तुझं मन लाव, माझा भक्त हो, माझी स्तुती कर आणि हे करत असताना मलाच नमस्कार कर. पण त्याच्यामुळे काय होणार? मामू पेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना लक्षात ठेव,
पुन्हा तोला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये यावं लागणार नाही. आणि लक्षात ठेवा बंधूंनो, संसाराची एक सुंदर व्याख्या आहे. संसार शब्दच असा आहे, समसम्यक बर्वेन प्रकारे हरती. तो पुढे पुढे सरकतोच आहे, सरकतोच. आत्ताचा क्षण बदलला, गेला, संपला. आत्ताचा क्षण आपण बसलो, तो क्षण पकडून ठेवू शकलो आपण? नाही पकडून ठेवू शकलो. संपला, गेला, संपला, लगेच तो क्षण संपून गेला. सतत बदल होत असतो, परिवर्तन होत असतं. संसरती, तो बदल होणार आहे. संसार परिवर्तनशील आहे. आणि अजून संसाराचे 3 दोष लक्षात ठेवायचे: पाप मूळता, दुःख रूपता आणि अनित्यता. सर्वज्ञांनी सांगितलेले सूत्रामध्ये संसारामध्ये पाप जन्माला येतं, संसारामध्ये दुःख जन्माला येतं, आणि संसार कसा आहे? अनित्य आहे. पण या सगळ्या गोष्टीपासून जर दूर व्हायचं असेल तर एकमेव आपल्या हातामध्ये गोष्ट आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला शरण जाणं. आणि तस्मात् देवम, तस्मात् त्यासाठी कर्मापेकम तस्य देवस्य सेवा, त्या देवाची सेवा करणं. बंधूंनो, हा संपूर्ण सोहळा संपन्न होतो आहे. इथे आल्यानंतर तुम्ही वाढण्याची सेवा करता की नाही? जे करत असतील त्यांनी माना डोलवल्या बरोबर. माझी जर इच्छा असते पहिल्या पंक्तीला मला कसं बसता येईल, आता पहा, नंतर सूचना द्यायची गरज लागणार नाही. आपण फार आज्ञाधारक असतो. इतर गोष्टीत रांगेत बसा, नियमात बसा, इकडे जाऊ नका. सूत्रसंचालक निरूपण करतात, ते सूचना सांगतात, इकडे पादत्राणे ठेवा, तिकडे गाड्या उभ्या करा, इकडे लाईनीत बसा, सगळे शिस्तीत दिसलं पाहिजे. पंक्तीची सूचना द्यावी लागते का? आमच्याकडे तर नाही द्यावी लागेल. बरोबर माणसं रांगेने बसतात की लगेच पदार्थ वाढायला सुरुवात. पण वाढायला दिसणारी माणसंच दिसत नाही. मला फार विशेष वाटतं. पूर्वी गावाची पंगत असायची, लग्न गावातच व्हायचे. आता मंगल कार्यालयात व्हायला लागली, गोष्ट वेगळी. आणि अजून गोष्ट तुम्हाला माहिती आहे त्याच्या पुढे जाऊन, पूर्वी गावोगावी, मी फार लहानपणी या गोष्टी पाहिल्यात, गावोगावी लग्न सोहळे असायचे आणि नाचण्यासाठी माणसं बाहेरून आणली जायची. बरोबर आहे? नाचण्यासाठी माणसं बाहेरून आणायचे आणि स्वयंपाक करणारी माणसं गावातले असायचे. चरावर आमटी करणारा गावातला माणूस एक पक्का असायचा की त्या बाबाच्या हातची आमटी खाल्ली की सगळं गाव पोटावरून हात फिरवायचं. होतं की नाही असं? स्वयंपाक करणारा माणूस गावातला, नाचणारे माणसं बाहेरचे. आता काय होतं? स्वयंपाक करणारी माणसं बाहेरचे, नाचणारे माणसं. परिस्थिती तशी बदलत चालली. आणि कशी रुची बदलली माहिती आहे? घरी जेवताना म्हणतो भजे चांगले झाले हॉटेलसारखे, हॉटेलमध्ये गेल्यावर काय म्हणतो? भजे चांगले झाले घरच्यासारखे. म्हणजे याला कळतच नाही, घरचं याला चांगलं लागतं की हॉटेलमधलं चांगलं लागतं, कळायलाच तयार नाही. आपली अवस्था आज अशी संदिग्ध झालेली आहे. आपलं अज्ञान याला कारण आहे. काय मिळवायचं हे आपल्याला अजून लक्षातच यायला तयार नाही. आणि जे मिळवायचं ते जर आपल्याला पक्क समजलं, काय मिळवायचं एकदा पक्क समजलं ना, मग बरोबर माणूस त्या रस्त्याने चालू लागतो, तो त्या दृष्टीने विचार करू लागतो. तस्मात त्यासाठी काय करायचं? तस्मात देवम, तस्मात कर्मापेकम तस्य देवस्य सेवा, त्या देवाची मला सेवा करता येईल. देवाची सेवा किती सोपी आहे. आज देव प्रत्यक्ष तर तुम्ही म्हणाल इथे मूर्ती दिसते, देव कुठे दिसतो आम्हाला? मग देवाच्या विचारावर चालणाऱ्या माणसाची सेवा करणं. लक्षात ठेवा, ही संत साधक मंडळी आहे. या ही सगळी संत मंडळी ईश्वराच्या विचारावर चालतात, म्हणून आपण त्यांची सेवा करतो. लक्षात ठेवा, आचारवंत पुरुष माणसाला फार मोठा का वाटतो? कारण त्याच्या चरणावर आपण डोकं टेकवतो म्हणून तो मोठा, कारण तो आचाराने मोठा असतो. मी तुम्हाला मगाशी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं, गाडगे महाराजांकडे का पोहोचले? कारण आचार श्रेष्ठ आहे, विचार बोलायला चांगला आहे. म्हणून लक्षात ठेवा, काही माणसं फक्त बोलायला चांगली असतात, आचाराला चांगली नसतात. काहींचा आचार खराब असतो, बोलणं चांगलं असतं. काहींचा आचार चांगला आहे पण बोलणं चांगलं नाही. काहींचं बोलणं चांगलं आहे, आचार चांगला आहे पण उच्चार चांगला नाही. अशा 3 गोष्टीत, आचार, विचार आणि उच्चार, या 3 अशा जागा आहेत. इथे ज्याला पवित्रता जर तुम्हाला कमवता आली, तुमचा विचारही चांगला पाहिजे, तुमचा उच्चार पण चांगला पाहिजे आणि तुमचा आचार पण चांगला पाहिजे. या 3 गोष्टी जेव्हा समांतर पातळीत येतात, मग तो खऱ्या अर्थानं परमेश्वराचा भक्त आहे आणि त्याची सेवा करणं म्हणजे भगवंताची सेवा केल्यासारखी. लक्षात ठेवा, आपल्या श्लोकाचा हा शेवटचा मुद्दा होता की अशा प्रकारे त्या भगवंताची सेवा करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सेवा करण्यासाठी आपल्याला नम्र व्हावं लागतं. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी मी आवर्जून ही गोष्ट सांगेल. कार्यक्रम खूप सारे होतील, व्याख्यात येतील, निघून जातील, फार काही वेगळ्या याच्यातली गोष्ट अशातला भाग नाही. पण मला प्रसाद घ्यायला तेव्हा अधिकार आहे जेव्हा एक पंगत मी वाढतो ना, दुसऱ्या पंक्तीला मला प्रसाद घ्यायचा अधिकार आहे. लक्षात ठेवा, जी सर्व तरुण मंडळी लक्षात ठेवा, माझे 2 हात वाढण्यासाठी काय लागतं? 2 हात आणि 1 मन लागतं मला सेवा करायची, एवढीच गोष्ट. ही सूचनाच द्यावी लागता कामा नये की कोणी वाढतंय का म्हणायची गरजच नाही. मी स्वतः अगोदर उभा राहिलो पाहिजे, कारण वाढल्याशिवाय मला प्रसाद खाण्याचा अधिकार नाही आहे. अगोदर एक पंगत मी वाढेल, आता बघू नंतर लगेच लक्षात येईल आपल्या. एक पंगत मी वाढेल, मग दुसऱ्या पंक्तीला
मी जेवायला बसेल तेव्हा तो प्रसाद आहे. मागून घेतला जातो तो प्रसाद होत नाही. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. 5 मिनिटाचा अवधी बाकी आहे. आम्ही एका तीर्थयात्रेला गेलो बाबा. फार आमच्यातला एक फार हुशार माणूस होता. माणसं फार हुशार असतात. ते देवाले फसवायला पाठीमागे पुढे पाहत नाहीत. एक माणूस फार हुशार होता. गुजर समाजाचा होता. आमच्यासोबत तीर्थयात्रा आणि एक स्थानानं आम्ही गेलो. तरी घरून येताना एक नारळ आणलेला. एक नारळ घरून येताना आणलेलं. स्थानावर विडा ठेवताना तो नारळ काढायचा. बाबा हात लावा, सगळ्यांना हात लावा, हात लावा, बाबा हात लावा. आणि मग तो पत्रम पुष्पम फलम तोय म्हणायचा. लगेच विडा ठेवला. ठीक आहे. आम्ही निघालो की तो पटकन त्या पुजारी बाबांना म्हणायचं, तो नारळ माझा प्रसाद आहे, तो मला द्या. परत तो पुढे गेला, ते नारळ घेतला. आता मला माहितीच नाही, पुढच्या स्थानाला गेला त्याचा विषय ठरलेला. तोच नारळ ठेवायचा आणि तो मागून घ्यायचा. 8 दिवसाची तीर्थयात्रा झाली. आम्ही 6 जिल्हे फिरलो. नारळ घरी घेऊन आला बरं का. नारळ तोच घरी आणला. आता दुसऱ्या दिवशी माऊंदे विधी, उपहार विधी. बाबांनी सांगितलं उपहार करावा लागतो. उपहार विधी. जेवायला मलाच बोलवलं. म्हटलं चांगली गोष्ट आहे, बोलवतोय बाबा. गेलो मी. नारळ हातामध्ये घेतला. म्हटलं बाबा नारळ किती महत्वाचा आहे माहिती आहे तुम्हाला? म्हटलं नारळ ठीक आहे ना, महत्वाचा म्हणजे हा मला प्रसाद मिळाला. म्हटलं ठीक आहे, पण तसा प्रसाद नाही आहे. सगळ्या स्थानांवर फिरून आलेला प्रसाद आहे हा. पण आता तुम्ही सकाळी आले की नाही, आता दुपारी पुरणपोळीचं जेवण आहे. म्हटलं मग आता याच नारळाची आमटी मी तुम्हाला खाऊ घालणार आहे. मला विचार हे प्रश्न पडला, इतका माणूस चतुर असावा का हो? असावा, हुशार असावा, इतका हुशार. तोच नारळ सगळ्या स्थानांवर फिरून आणून तोच नारळ परत आमटीला वापरून बाबाला खाऊ घालून बाबाचा आशीर्वाद मागणारा. अशी हुशार माणसं कामाची नाहीत. आपण देवाला फसवत नाही, आपण स्वतःला फसवतो. आपण आपलं जर कर्म जर उत्तम प्रकारचं असले तर तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणीही तुमचं वाईट करू शकत नाही. लक्षात ठेवा. आपलं कर्म, मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हणालो ना, त्याचा चेहरा म्हणजे मृत्यूच्या समयी त्याचा चेहरा इतका समृद्ध असतो की ज्याचं कर्म उत्तम आहे. घाबरलेली ती माणसं आहेत ज्यांनी पापानं पैसे कमावलेत, ज्यांनी दुसऱ्याचे पैसे ओरबाडून घेतलेत, ज्यांनी दुसऱ्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचं पाप केलं, अनेक ठिकाणी चुका केल्या. ती माणसं आज अडचणीत, त्यांचा चेहरा कधी समृद्ध ते जात नाही. पहा तुम्ही, माणसं पहा मरताना त्यांचा प्राण जात नाही लवकर. शेवटी लोक म्हणतात आता यांना बाबा खाली ठेवा, जमिनीवर झोपवा, पलंगावर जीव जात नाही, खाली जमिनीवर ठेवा. आणि मग मग माणसं वाट पाहत राहतात. फोन येतो, काय अजून गेले नाही का, अजून गेले नाही का. मग लोक म्हणतात गेले तरी झाकून ठेवा, कारण उद्या सण आहे. लोकांचं सगळ्यांचं नुकसान नको. तुम्हाला माहिती आहे अनेक राजकीय लोकांची उदाहरणं तुमच्या समोर, उदाहरण देणार नाही मी. व्हेंटिलेटर चालूच ठेवलं डॉक्टरांनी, फक्त लोकांचा सण वाया जाऊ नये म्हणून. लक्षात ठेवा. अवस्था का निर्माण होते? आपल्या पापरूप कर्माची फेड आपल्याला इथेच करावी लागते. पूर्वी असं होतं, बापाने केलेल्या पापाचं फेड इकडे मुलाला करावी लागत होती. आता असं नाही. आता फास्ट जमाना आहे, एकदम स्पीड आहे. आता मुलाचं लगेच मुलालाच फेडावं लागतं. तिथं बापाला वाट पाहायचीच गरज नाही. म्हणून या कर्माचा विचार आपण केला पाहिजे. आपलं भविष्य फार उज्ज्वल आहे. खरं तर महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक गावाचं भविष्य, जिथे जिथे धर्मरूप विचार पेरला जातो, अध्यात्माचा विचार पेरला जातो, ज्या गावाची सकाळ आजही अध्यात्माच्या साधनेनं, हरिपाठानं होत असेल, अध्यात्माच्या अभंगवाणीनं होत असेल, ते गाव भाग्यवान आहे. ज्या गावातलं संध्याकाळ जर धर्मरूप वार्ते, जी संध्याकाळ आहे ती धर्मवार्तेनं होत असेल, कथा कीर्तनानं होत असेल, भागवत पुराणानं होत असेल, तर ते गावसुद्धा भाग्यवान आहे. आज ती गावं ओस पडण्याच्या वाटेवर आहेत. आम्ही असे पाहिली की त्या गावांच्या दोनही रस्त्यांना प्रचंड मद्यांची, दारूंची दुकानं पाहायला मिळतात. संध्याकाळी घरी येणारं पाऊल मुलाचं कुठल्या दिशेने पडेल सांगता येत नाही. कितीतरी अलीकडची चुकीची उदाहरणं पेपरमधून तुम्ही वाचतात. खूप साऱ्या काही गोष्टी बंधून बोलता येण्यासारख्या आहेत. वेळेचा अभाव आहे. पूर्ण झालेल्या वेळेमध्ये आपण आज एका श्लोकाचं महत्त्वपूर्ण चिंतन केलं. श्रीमद भगवद्गीतेच्या गीता आरंभ होण्यापूर्वी महर्षी व्यासांचा हा श्लोक आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत. परमेश्वराचं एकच गीत आहे, ते म्हणजे गीता. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एको देव, एकच देव आहे, तो देवकी पुत्र येव. एको मंत्र, त्याचाच एक मंत्र आहे, त्याचंच नामस्मरण. श्रीकृष्ण शरणम मम म्हणायला काय अवघड आहे? एकच तर मंत्र आहे त्याचा. एको मंत्रो तस्य नामानी यानी कर्माप्यकम तस्य देवस्य सेवा. त्याची सेवा करणं हे जर आपलं कर्म असेल, जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठल्याही देवतेला घाबरायची गरज नाही, कुठल्याही परमेश्वराला घाबरायची गरज नाही. फक्त तुमचं कर्म उत्तम असलं पाहिजे. आणि हे कर्म उत्तम असण्याचं ठिकाण जर काय असेल, अध्यात्म साधना आहे. खरं तर ही व्याख्यानमाला अशी व्याख्यानमाला आहे. अनेक लोक प्रबोधित होतात, प्रेरित होतात, कार्यक्रम खूप सारे होतात. पण प्रबोधित होण्यासाठी जो अवधी असावा लागतो, जो संयोग असावा लागतो,
कारण कमी वेळेमध्ये जास्त विचार आपल्याला देऊ शकत नाही, परंतु जो नेमका विचार आहे, उद्धारक विचार आहे, तो विचार आपल्यापर्यंत पोहोचवणं फार अनिवार्य होतं. खरं तर ही अदृष्टानं पुरवलेली सेवा म्हणजे आदरणीय गुरुतुल्य सर्व गुरुजनांच्या साक्षीनं आदरणीय आचार्य श्री ब्रह्मविद्या पाठशाळा मानवाश्रम तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा श्री ब्रह्मविद्या पाठशाळेचे संचालक गुरुवर्य आचार्य श्री बाबांच्या आज्ञेनं आजपर्यंतच्या सर्व ज्ञानी परंपरेच्या या सर्व संतगणांनी आमच्यावर जे संस्कार केले, ते ज्ञान परंपरेचे हे संस्कार, ही वाक्पुष्पार्चन सेवा खऱ्या अर्थानं या देशमाणे गावामध्ये जे काही धर्मरूप क्रिया घडतात, जे आदरणीय म्हणजे माधेराज बाबांसारखी माणसं असतील, आमचे आदरणीय म्हणजे काळखोडा फाटा निवासी आदरणीय प्रेममुनी बाबा असतील, भरवस फाटा निवासी आदरणीय मयंकराज बाबा असतील, ही सगळी ज्ञानी मंडळी ही धर्मवार्ता अशा प्रकारच्या सेवा करतात, योग प्राप्त करून देतात. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्याशी संवाद करू शकतो. ही जर व्यवस्था नसते तर ही मी सेवा करू शकलो नसतो, आपल्यापर्यंत 2 शब्द घेऊन येऊ शकलो नसतो. 12 वर्षानंतर देशमाणे गावाच्या मातीमध्ये पुन्हा एकदा वाक्पुष्पार्चन सेवा करण्याची संधी परमेश्वरानं उपलब्ध करून दिली. आजच्या सायंकाळच्या पूजावसरी ही झालेली वाक्पुष्पार्चन सेवा रंगपंचमीच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये परमेश्वरानं समर्थत्वाचे, उद्धारकतेचे, आत्मोद्धाराचे, कैवल्याचे रंग आपल्या जीवनामध्ये प्रदान करो ही कामना व्यक्त करतो. आणि अगदी वेळेमध्ये नियोजित ठरल्याप्रमाणे माझे विचार मी या ठिकाणी थांबवतो. जर बोलताना नकळत काही चुकलं असेल, काही आगळिकता झाली असेल, जर चुकून जर कोणाचं मन दुखलं असेल, आपण सर्व मातृतुल्य आहात, पितृतुल्य आहात, आपल्या सगळ्यांकडे क्षमा याचनेची प्रार्थना करतो. आणि ज्ञानीजनांच्या समोर उंचासनी बसून 2 शब्द बोलण्याचा अधिक्षेप केला, त्यांच्याकडे क्षमा मागून मी माझ्या लांबलेल्या विचारांना थांबवतो. जेव्हा कुठे जिथे कुठे भेट होईल तिथे तिथे धर्मरूपतेच्या विचारांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करेल, एवढी फक्त ग्वाही देतो आणि लांबलेल्या विचारांना थांबवतो. जय चक्रधर, जय महानुभाव, दंडवत प्रणाम. धन्यवाद बाबाजी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा आपण बाबांचे आभार व्यक्त करूयात. अतिशय सुंदर शब्दामध्ये बाबांनी अनेक श्रीमद भगवद्गीतेच्या अनेक विषयांना हात घालत या ठिकाणी आपल्याला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ कसा महत्त्वाचा आहे, कसा उद्धारक आहे, आणि म्हणून या ठिकाणी हे विवेचन केलं. महर्षी व्यासांनी श्रीमद भगवद्गीता ग्रंथ लिहिल्यानंतर भगवंताला काय उपमा द्यावी यावर ते चिंतन करू लागले. आणि खूप चिंतन केल्यानंतर त्यांच्या मुखातून एकच उद्गार बाहेर पडले की श्रीकृष्णम वंदे जगद्गुरुम. जे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज हे अखिल विश्वाचे गुरु आहेत. आणि मग आपण आपलं जीवन जगत असताना इतर गुरूंचं ज्ञान प्राप्त करून याच संसारामध्ये भटकत बसण्यापेक्षा जो अखिल विश्वाचा गुरु आहे, ज्याने श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ या जगाला भेट म्हणून दिला, जो खऱ्या अर्थाने जो ग्रंथ आपला उद्धारक आहे, त्या ग्रंथाचं ज्ञान या संतांच्या हृदयस्थानी स्थिरावलेलं आहे. आणि ते या व्याख्यानमालेच्या रूपाने या ठिकाणी ते आपणास निरूपण करत आहे. आपण प्रत्येकाने या ज्ञानाचा पुरेपूर लाभ करून घ्यावा. कालही जे व्याख्याते होते आणि आजही बाबांनी आपल्याला सांगितलं की गीता ग्रंथ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आपल्या खिशामध्ये 20, 30, 40 हजारापर्यंतचे मोबाईल असतात, परंतु 3 ते 4 रुपयांचा एक गीता ग्रंथ सुद्धा आपल्या खिशामध्ये राहत नाही. तो जर ठेवला तर खऱ्या अर्थाने सुख आणि दुःखातून मुक्त करणारा तो ग्रंथ आपल्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये असो किंवा आपल्या खिशामध्ये तो असायला हवा, कारण आपल्याला मुक्त करणारा तोच एक ग्रंथ आहे. आणि म्हणून बाबांनी अनेक विषयांना या ठिकाणी उक्त करत श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला निरूपण केलं. श्री दत्तप्रभू ज्ञानचिंतन समितीच्या वतीने, स्थानिक समितीच्या वतीने मी बाबांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यान सत्राला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय काळखोड फाटा निवासी प्रेममुनी बाबाजी महानुभाव यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री क्षेत्र जाळीचा देव येथून आत्ताच उपस्थित झालेले आदरणीय श्रद्धेय आमचे विद्यागुरु बंधू सुरेशराज शास्त्रीजी तेल्हारकर उर्फ महंत श्री विंचुरकर बाबाजी यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे महानुभाव आश्रम भरवस फाटा येथून आलेल्या सर्वच आदरणीय तपस्विनींचे देखील या ठिकाणी आभार, आलेल्या संत मंडळींचे देखील आभार, आपणा सर्व भाविक भक्तांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या राऊळ व्याख्यान हा दुसऱ्या दिवशीचं हे सत्र या ठिकाणी संपन्न झालं असं जाहीर करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी आरतीला उभं राहायचं आहे. आज झालेला देखील ही प्रवचनरूपी सेवा आपणा सर्वांना अत्रिनंदन यूट्यूब चॅनल या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. अवश्य त्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि त्या ठिकाणी प्रवचनाचा आपण आनंद घ्या. आरती